नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी प्रीतम राहुल टकले, तंत्र अधिकारी माहिती विभाग, कृषी आयुक्तालय पुणे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 1 जुलै हा कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. या सप्ताह कालावधीमध्ये कृषी विभागाचे विविध अधिकारी, कर्मचारी तसेच कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध पिकांचे तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी एक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जसे की 25 जून 2022 विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रचार, मूल्य साखळी बळकटीकरण दिन, 26 जून पौष्टिक तृणधान्य दिन, 27 जून महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, 28 जून खतांचा संतुलित वापर, 29 जून प्रगतीशील शेतकरी संवाद दिन, 30 जून शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिन आणि शेवटचा जो सप्ताहाचा दिवस येतो तर तो 1 जुलै जो की आपण कृषी दिन म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये साजरा करतो. तर कृषी संजीवनी सप्ताहाच्या आजच्या पहिल्या भागामध्ये 25 तारखेच्या पहिल्या भागामध्ये विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रचार, मूल्य साखळी बळकटीकरण दिवसाच्या विषयी तर आपण एक विषय घेत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत डॉक्टर नरेंद्र विठ्ठल काशीद. सर्वप्रथम मी सरांचे या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा आपला विषय आहे भाताच्या अधिक उत्पादकतेसाठी विकसित तंत्रज्ञान. यासाठी आपल्याला मार्गदर्शन डॉक्टर नरेंद्र काशीद सर करणार आहेत. त्यांचा एक थोडासा अल्प परिचय मी येथे देते. सध्या डॉक्टर काशीद सर प्रभारी अधिकारी तथा प्राध्यापक कृषी विज्ञान केंद्र वडगाव मावळ तालुका पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकालाची सुरुवात 2001 पासून विद्यावेत्ता म्हणून सुरुवात केलेली आहे. भात पिकांमध्ये एक शास्त्रज्ञ भात पिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड, यांत्रिकीकरण, एकात्मिक तण नियंत्रण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, भात पीक आधारित पीक पद्धती, भात पिकांच्या मूल्यवर्धनांवर सर काम करतात. सरांची भात पिकांवर 5 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जसे की 2010 मध्ये जर्नल ऑफ महाराष्ट्र ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचा सर्वोत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. 2015 मध्ये हैदराबाद येथे भारतीय भात संशोधन संस्था यांनी आयोजित आंतरराष्ट्रीय भात परिसंवादामध्ये सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्कार सरांना मिळालेला आहे. तर 2022 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पहिला सर्वोत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापक पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा आपला जो विषय आहे भाताच्या अधिक उत्पादकतेसाठी विकसित तंत्रज्ञान, तर मी डॉक्टर काशीद सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. सर प्लीज. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. आजच्या या आपण भात पिकाचं जे काही विकसित तंत्रज्ञान आहे याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हे स्लाइडच्या द्वारे आपण याचं आकलन करून घेऊया. तर मॅडम मी स्लाइड शेअर करतो. मॅडम दिसते स्लाइड? हो सर, दिसते स्लाइड. ओके, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आपण जर भाताचं जे काही क्षेत्र बघायला गेलो तर आपल्याला हे माहित आहे की सर्वसाधारणपणे आपल्याला जो घाट भाग आहे किंवा पश्चिम पट्ट्यातला हा आपल्याला असलेला घाट भाग, तसेच विदर्भातला भाग, कोकण किनारपट्टी आणि ह्या सर्व परिसरामध्ये किंवा ह्या भागामध्ये जर सगळ्यात महत्वाचं पीक कोणतं असेल तर भाताचं आहे. आणि ह्या भाताचं जे काही क्षेत्र आहे ते सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की 14 लाखाच्या आसपास, 14 लाख हेक्टरच्या आसपास हे आपलं क्षेत्र हे वर्षानुवर्ष राहिलेलं आहे. पण भाताची जी काही उत्पादकता आहे ती मात्र आपली जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि ती जर बघायला गेलो तर महाराष्ट्र राज्याची 2020-21 ची उत्पादकता जर आज आपण बघितली तर ती 21 क्विंटलच्या आसपास कुठेतरी आपल्याला दिसून येते. परंतु जर आपण डिव्हिजन वाईज हे बघायला गेलो तर ती कोल्हापूर जिल्ह्याची किंवा कोल्हापूर डिव्हिजनची उत्पादकता आपल्याला ही दिसून येते, ती 30 क्विंटलच्या आसपास. आणि जर आपण जर देशाचा विचार करायला गेलो तर देशाची उत्पादकता जी आहे ती 32 क्विंटलच्या आसपास आहे. आणि ज्यावेळेस आपण जगाचा विचार करायला जातो तर जगाची उत्पादकता ही जवळजवळ 45 क्विंटलच्या आसपास असते. मग ह्याच्यावरून आपण जर आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करायला गेलो तर फक्त आपल्याला ही 21 क्विंटल उत्पादकता आपल्याला दिसून येते. तर ही उत्पादकता कमी असण्याची जी काही महत्वाची कारणं आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही कारण असेल तर जे काही आपल्याला असलेलं जे काही शेतकरी आहेत,
भात उत्पादक शेतकरी आपले, तर सुमारे 78% इतके शेतकरी हे आपले ज्यांची जी काही जमीन धारण क्षमता आहे ती अतिशय कमी आहे आणि त्याच्यामुळे जमीन धारण क्षमताच मुळामध्ये कमी असल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना जे निविष्ठा जे आपल्या शेतीसाठी उपलब्ध करून देतात त्या कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तसेच या जो पट्टा आहे भात उत्पादक शेतकऱ्यांचा, तर या पट्ट्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघायला गेलो तर हवामान तितकंच आपलं साथ देत नाही. कधी कधी काय होतं की जोराचा पाऊस, जो सुरुवातीला जोराचा पाऊस आला तर आपली भात कासरही वाहून जातात, आपल्या रोपवाटिका वाहून जातात आणि साहजिकच हा जोराचा येणारा पाऊस. तसेच पीक कालावधीमध्ये काय होतं कधी कधी की आपलं पीक लावून होतं आणि लावून झाल्यानंतर मधला जो पीक वाढीचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊसमान कमी मिळतं आणि त्याच्यामुळे ही आपली भाताची उत्पादकता ही कमी आपल्याला दिसून येते. म्हणजे साहजिकच जास्त पाऊस झाला तरी आणि कमी पाऊस झाला तरी आपल्या भात पिकाला ह्याचा फटका बसतो आणि त्याच्यामुळे आपली भात पीक उत्पादकता ही कमी येते. होतंय कसं की आपली संपूर्ण भात शेती जी आहे ही भात शेती ही प्रामुख्यानं ही हवामानावर आधारित आहे, पावसावर आधारित आहे. त्यामुळे साहजिकच मिळणारं उत्पन्न हे जे काही आहे ते संपूर्णपणे पावसावरच अवलंबून असं आहे. तर ही झाली प्रामुख्यानं भौगोलिक परिस्थिती असल्यामुळं उत्पादकता कमी येण्याची कारणं आणि साहजिकच त्याच्यामुळं आपल्याला मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते कमी मिळत आहे. आता आपण ज्यावेळेस ह्याचा विचार करायला जातो ह्या सगळ्या गोष्टींचा, त्यावेळेस काही गोष्टी इतरही अशा आहेत की ज्याच्यामुळे भाताची उत्पादकता कमी दिसते आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर काय असेल तर आम्ही जे काही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ किंवा कृषी विभागामार्फत आपल्याला वेळोवेळी सल्ला दिला जातो ते म्हणजे आपण भाताचं सुधारित तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. ते मात्र आपल्याला आपला शेतकरी जो आहे तो हा कमी प्रमाणामध्ये वापरताना दिसून येतो. ते एक कमी उत्पादकतेचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं काय असेल दुसरं कारण तर भातामध्ये जे काही आहे ते पशुधनावरच आपण अवलंबून आहे. पशुधनामार्फत आपण भाताची पीक जी काही आहे ती शेती करत असतो. त्या ठिकाणी यांत्रिकीकरणाचा अभाव आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आणि त्याच्यामुळे ते यांत्रिकीकरण आपण त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे. याशिवाय दुसरं एक महत्वाचं कारण जर कोणतं असेल कमी उत्पादकता येण्याचं ते म्हणजे कीड आणि रोग याचं नियंत्रण हे कमी प्रमाणामध्ये केलं जातं. औषधाच्या फवारण्या कमी केल्या जातात आणि साहजिकच कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळं आपल्याला उत्पादकता ही कमी दिसून येते. याशिवाय भात पिकाचा आपण फक्त तांदूळ म्हणूनच उपयोग करतो आणि त्याच्यामुळं साहजिकच भात पिकाचं मूल्यवर्धन म्हणजे भाताचा तांदूळाशिवाय आणखीन काही आपण जर उपयोग करून घेतला तर भात शेती निश्चितपणे आपल्याला परवडेल. आणि मुळामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं झालंय कसं की आपण आपली भात शेती ही फक्त पोटापुरती शेती हाच मनामध्ये ग्रह धरलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस याच्याकडे व्यापारी दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघू त्याच वेळी आपल्याला भात शेती ही परवडणार आहे. तर आज आपण असं काही तंत्रज्ञान बघू हे एकात्मिक भात पीक व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान आहे जेणेकरून तुम्ही जे काही आता उत्पन्न मिळवता त्याच्यापेक्षा निश्चितपणे आपल्याला दुप्पट उत्पन्न मिळेल. तर त्यातल्या काही ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण निश्चितपणे पाहू. आजपर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विविध प्रकारच्या भात पीक विषयी शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि जवळजवळ ह्याच्यामध्ये 75 महात्मा फुले कृषी विद्यापीठानं भात पिकाच्या शिफारशी विविध प्रकारच्या शिफारशी दिलेल्या आहेत आणि साहजिकच त्याच्यामुळं भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्यास मदत झालेली आहे. या शिफारशींपैकी सुमारे 31 शिफारशी ह्या आमच्या कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळवरून प्रसारित झालेल्या आहेत. ज्यावेळेस आपण एकात्मिक भात पीक व्यवस्थापनाचा विचार करतो त्यामुळं त्यावेळी आपण ह्या प्रमुख जर 11 बाबी या ठिकाणी जर आपल्या भात पीक व्यवस्थापनामध्ये जर आणल्या तर आपल्याला निश्चितपणे आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ झालेली दिसून येईल. तर आपण ज्यावेळेस याचा विचार करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुधारित वाणांचा वापर, योग्य रोपवाटिका व्यवस्थापन, वक्तशीर व नियंत्रित पुनर्लागवड, अधिकतम उत्पन्न देणाऱ्या भात लागवडींचा वापर, नंतर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन, एकात्मिक पाणी व्यवस्थापन, तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, वेळेवर काढणी, मळणी व साठवण, तसेच भात पीक आधारित जी काही पीक पद्धती म्हणजे भातानंतर असं कोणतं पीक घ्यावं जेणेकरून आपल्या मूळ पिकाची मुख्य पिकाची भात पिकाची उत्पादकता वाढेल ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे भात पिकाचं मूल्यवर्धन. तर हे जर आपण 11 सूत्र जर आपण भात पिकामध्ये जर अवलंबली तर निश्चितपणे मी जे आधी आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या भाताची उत्पादकता ही दुप्पट निश्चितपणे होईल. आपण आता एका पाठोपाठ एक अशा क्रमाने सुधारित वाणांचा वापर अशा प्रकारे आपण संपूर्ण ही सूत्र बघूयात.
सगळ्यात पहिल्यांदा जे काही आम्ही सुरुवातीला आपल्याला सांगितलंय की आपण सुधारित वाहनांचा वापर केला पाहिजे. आपण सुधारित वाहनांचा वापर का केला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत झालं काय, किंवा अजूनही आपले भात उत्पादक शेतकरी बांधव काय करतात, परंपरागत वाहनांचा वापर करतात. परंपरागत वाहनांवर काय असतं आपल्याला दिसून येतं, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. तसेच त्या खतास तेवढ्या समप्रमाणामध्ये प्रतिसाद देत नाहीत. ते उंच वाढणारे असतात, त्याला येणारा फुटवा हा एकसारखा नसतो. साहजिकच त्यांना रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळं मिळणारं उत्पन्न हे कमी मिळतं. म्हणून आम्ही आपल्याला म्हणतो की तुम्ही सुधारित वाहनांचा वापर करा. सुधारित वाहनांमध्ये काय आढळतं आपल्याला, सगळ्यात महत्वाचं या कमी उंचीचे आहेत, म्हणजे बुटके वाहन आहेत ते न लोळणारे. ज्यावेळेस आपण बघतो ऑक्टोबरचा परतीचा पाऊस येतो तेव्हा उंच वाढणारे जे काही पारंपरिक वाहन आहेत ते लोळतात, परंतु सुधारित वाहन कधीही लोळत नाहीत. तसेच ते काय असतात, खतांना उत्तम प्रतिसाद देतात. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्यांना एकाच वेळी समप्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा फुटवा येतो. ते एकाच वेळी फुलोऱ्यावर येतात. तसेच त्याच्यामुळं काय होतं, हे फुटव्यांची संख्या जास्त, ते कमी कालावधीमध्ये निसवतातही. म्हणजे पहिला फुटवा आधी निसवला नंतर शेवटचा असा प्रकार होत नाही. थोड्या कालावधीमध्येच ते निसवले जातात. त्यामुळं भाताचं जे काही एकूण उत्पन्न आहे, जे काही दाणे आणि पेंडा असं दोन्ही जास्त प्रमाणामध्ये मिळतं. त्यामुळं शेतकरी बंधूंनो, आम्हाला या ठिकाणी हे आवर्जून सांगायचंय, कळकळीची विनंती अशी आहे की आपण सर्वांनी सुधारित भातवाहनांचाच वापर आपल्या शेतामध्ये केला पाहिजे. आता होतंय कसं, आता आपल्या समोर प्रश्न पडला असेल की सुधारित वाहन कोणते आणि कसे आहे, तर मग सर्वसाधारणपणे आम्ही त्याच्यामध्ये वर्णन करत असतो. तर भातवाहनांची वर्गवारी जेव्हा आपण करतो त्यावेळेस असं आहे की अतिलांब गट जो आहे भातवाहनांचा, तांदळाचा, त्याच्यामध्ये 7.5 मिलीमीटर पेक्षा तांदळाच्या दाण्याची लांबी असेल तर ते अतिलांब, लांब असेल तर 6.61 ते 7.5 मध्यम त्या सर्वसाधारण असेल तर 5.5 ते 6.6, 6.60 आणि आखूड म्हणजे बारीक दाण्याचं, आखूड दाण्याचं जर असेल तर 5.5 म्हणजे 5.50 किंवा त्यापेक्षा पेक्षा कमी असलेली दाण्याची जी काही लांबी आहे त्यावरून त्याला आखूड दाणा म्हणायचं. तर ही वर्गवारी आपण एक पहिल्यांदा लक्षात ठेवावी. आणि याशिवाय सगळ्यात महत्वाचं मी आपल्याला सांगणार आहे की एखादा वाहन, हळवा वाहन म्हणजे काय, म्हणजे लवकर तयार होणारा, म्हणजे 110 ते 120 दिवसामध्ये तयार होणारा वाहन हा हळवा वाहन आहे. नंतरचा निमगर्भ वाहन 120 ते 140 दिवसामध्ये तयार होतो. आणि गर्भवान म्हणजे 140 दिवसानंतर त्याची माहिती आपण घेतलेली आहे, याचा गट आपण निश्चित केलेला आहे. तर आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं 11 विविध प्रकारचे भातवाहन निर्मित केलेले आहेत, प्रसारित केलेले आहेत. आणि त्यापैकी वडगाव मावळ संशोधन केंद्राचे एकूण 5 वाहन आहेत. आणि ह्या 5 वाहनांपैकी सद्यस्थितीमध्ये 2 वाहन हे आपल्या शेतामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतात. तसेच त्याच्यामध्ये आपण हे बघणार होतो टप्प्याटप्प्यामध्ये. आणि राधानगरी संशोधन केंद्रानं एकूण आपल्याजवळ 4 वाहन या ठिकाणी याच्यामधले विकसित केलेले आहेत. आणि यापैकी फुले, राधा आणि भोगावती हे 2 वाहन आपल्याला सद्यस्थितीमध्ये दिसतात. याशिवाय इगतपुरी संशोधन केंद्रानं दारणा आणि कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चरनं ACK 5 असे एकूण 11 वाहन विविध प्रकारचे महात्मा फुले कृषी विद्यापीठानं दिलेले आहेत. आणि यापैकी सगळ्यात प्रसिद्ध जर कोणता वाहन असेल तर इंद्रायणी. पश्चिम महाराष्ट्रातील भात उत्पादक शेतकऱ्यांची भाग्यलक्ष्मी कोणती असेल तर हा इंद्रायणी वाहन. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळनं 1987 साली हा वाहन विकसित केला आणि विद्यापीठाने हा वाहन 87 साली प्रसारित केला. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की याच्यामध्ये आंबेमोहोर 157 आणि IR 8 या 2 वाहनांच्या संकरातनं हा वाहन तयार झालेला आहे. या वाहनाची उंची आहे 86 सेंटीमीटर आणि याचं वजन आहे 21 ग्रॅम 1000 दाण्यांचं. आणि ह्याचे दिवस जे आहेत ते 135 ते 140 दिवसामध्ये हा वाहन तयार होतो. आणि याच्यापासून मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी असं आहे. ह्या वाहनाचं वैशिष्ट्य काय असेल तर लांबट बारीक दाण्याची, पारदर्शक, वास असलेली आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा पांढरा डाग नसलेला असा हा वाहन आहे. सगळ्यात ह्याचा गुणधर्म कोणता असेल तर चिकटपणा. त्या चिकटपणामुळेच आपल्याला माहिती आहे की इंद्रायणी ही आबाल वृद्धांना, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांना खूप आवडते. वरण किंवा तुम्ही जर दूध भाताबरोबर ही खाल्ली तर आपल्याला सगळ्यात ही आवडते. आणि साहजिकच हा वाहन पश्चिम महाराष्ट्रातल्या जे काही क्षेत्र आहे सुधारित वाहनांचं त्यापैकी जवळजवळ 70% इतक्या क्षेत्रावर हा वाहन आपल्याला दिसून येतो. आणि साहजिकच अजूनपर्यंत आम्हाला ह्या वाहनाचं जे काही क्षेत्र आहे ते कमी करणं तेवढंसं शक्य होत नाहीये, कारण आपल्या सगळ्या लोकांची आवड. ह्या इंद्रायणी वाहनाचं जे सगळ्यात वैशिष्ट्य जो चिकटपणा आहे, हा चिकटपणा कशामुळे आहे तर त्याच्यामध्ये असलेलं अमायलोज कंटेंट.
अमायलोज कंटेंट हे 20 पेक्षा कमी आहे, त्याच्यामध्ये 17.5 ते 18 या दरम्यान त्याचा अमायलोज कंटेंट आपल्याला असलेलं दिसतं, अमायलोज घटक दिसतो, त्यामुळे हा भात चिकट होतो. पण परंतु याचा विचार जर आपण करायला गेलो इंद्रायणीचा, पण या इंद्रायणीला निर्यातक्षम मूल्य आहे का, एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे का, तर ह्याचं एक्सपोर्ट पोटेन्शियल नाहीये. का नाहीये ह्याचं एक्सपोर्ट पोटेन्शियल? कारण की हा चिकट होत असल्यामुळे हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतो. परंतु जर आपण पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर हा चिकट न होणारा सडसडीत भात लोकांना आवडतो. त्यामुळे इंद्रायणीला तितकंच पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर तेवढं मूल्य नाहीये. म्हणून याच्यातूनच नवीन वाण तयार करण्यात आला, फुले समृद्धी. फुले समृद्धी हा वाण जो आहे तो 2007 साली कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ येथून विकसित झाला. याच्यामध्ये एक शेतकरी बांधवांना मला आवर्जून सांगायचंय की या ठिकाणी बघा तुम्ही इंद्रायणी आणि सोनसळीचा या ठिकाणी क्रॉस केलेला आहे, संकर केलेला आहे. या ठिकाणी इंद्रायणी ही आहेच आणि एक बारकाईने पाहाल तर ह्याची उंची 87 सेंटीमीटर आहे, इंद्रायणीची उंची 86 सेंटीमीटर आहे. 1000 दाण्याचं वजन याचं 22 ग्रॅम आहे, इंद्रायणीचं 21 ग्रॅम आहे. इंद्रायणीला 135 ते 140 दिवस लागतात तयार व्हायला, त्याला 125 ते 130 दिवस लागतात. 10 ते 15 दिवस हा इंद्रायणीच्या अगोदर निघतो. याचं उत्पन्न 45 ते 50 क्विंटल जरी दिलेलं असलं सरासरी, परंतु जर पश्चिम महाराष्ट्रातला पुणे विभागातला जर हा पट्टा बघितला पश्चिम भागाचा, तर या ठिकाणी 60 पेक्षा असे शेतकरी जास्त आहेत की जे 100 क्विंटल पेक्षा या वाणाचं जास्त उत्पन्न घेतात, ते केवळ सुधारित लागवड तंत्रज्ञानामुळेच. तर असा हा वाण जो आहे तो लांबट बारीक दाण्याचा आहे, पारदर्शक आहे, ह्याला वासही आहे शेतकरी बंधूंनो. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये चिकटपणा हा कमी आहे, याच्यामध्ये अमायलोजचा घटक हा 21.2 इतका आहे, त्याच्यामुळे ह्याचा भात सडसडीत होतो. मग तुमच्याजवळ प्रश्न आला असेल की मला इंद्रायणीचा भात आवडतो, मग मी समृद्धी कशाला करायची? तर तुम्हाला हा भात चिकट सुद्धा करता येतो. थोडं शिजवताना पाणी ह्याच्यामध्ये जास्त वाढवलं की फुले समृद्धी सुद्धा हा वाण चिकट होतो. आता बघा शेतकरी बंधूंनो, माझी सगळ्यांना विनंती हीच राहील की दिवसेंदिवस रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्यामुळं इंद्रायणी वाणाला ज्या काही फवारण्या कराव्या लागतात त्या थोड्याशा जास्त लागतात करण्यासाठी, त्याचं रोग आणि किडींपासून बचाव करायचा असेल तर फुले समृद्धीला मात्र फवारण्या अतिशय कमी लागतात. हे कारण रोग प्रतिकारक्षम, कीड प्रतिकारक्षम हा अतिशय चांगला वाण आहे. तर तुम्ही हा वाण आपल्या शेतावर जरूर लावा. असे काही शेतकरी आहेत की जे समृद्धी वाणामुळं त्यांनी आपलं जे काही उत्पन्न वाढवलं. या ठिकाणी मी आवर्जून फोटो दाखवला आहे. नितीन चंद्रकांत गायकवाड हे चांदखेडचे आमचे शेतकरी आहेत, त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. आदरणीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार बघा. समृद्धीचं यांनी उत्पन्न घेतलं होतं 127 क्विंटल प्रति हेक्टरी आणि त्याच्यामुळे त्यांना त्या वर्षीचा 2017-18चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार या वर्षी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या शेतावर आवर्जून समृद्धीची लागवड करा. याशिवाय 3 जानेवारी 2020 साली या दिवशी राष्ट्रीय कृषी कर्मण पुरस्कार आमचे वेल्ल्याचे शेतकरी चिंतामण साधू तिडके यांना आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि त्यांनी वाण लावला होता फुले समृद्धी. म्हणून माझी आदरणीय या संपूर्ण शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की तुम्ही एक तरी खाचर फुले समृद्धीचं आवर्जून करा. याशिवाय आम्ही यावर्षी आणखीन एक वाण पूर्व प्रसारित करत आहोत, तो म्हणजे VDN 1832. हा फुले कोळम म्हणून हा पुढील वर्षी पूर्व प्रसारित होईल. याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं वजन जे आहे 1000 दाण्यांचं ते 14 ग्रॅम पेक्षा कमी आहे, 12.9 ग्रॅम. जे कोळम प्रकारातले आकुड बारीक दाण्याचं वाण आहे, 130 ते 135 दिवसात तयार होणारा आणि 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पन्न देणारा असा हा फुले कोळम वाण पुढील वर्षापासून आपल्या सेवेसाठी आम्ही हजर करीत आहोत. याशिवाय भोगावती नावाचा जो वाण आहे, अतिशय चांगला वाण हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राधानगरी संशोधन केंद्रानं विकसित केलेला वाण 2004 साली. ह्याचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्याचं मोठ्या प्रमाणामध्ये याची लागवड केली जाते. 135 ते 140 दिवसामध्ये तयार होणारा, 40 ते 45 क्विंटल उत्पन्न देणारा सुवासिक लांबड बारीक दाण्याचं वाण आहे. फक्त ह्याची काळजी एक घ्यावी लागते आपल्याला, ती म्हणजे ज्यावेळेस आपण काढणीसाठी जातो तेव्हा वेळीच याची काढणी करावी लागते, नाहीतर हा गळतो. त्यामुळे ही एक काळजी तुम्ही आवर्जून घ्या. तसेच फुले राधा नावाचा एक वाण जो आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राधानगरी संशोधन केंद्रानं 2004 साली विकसित केला. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा लवकर येणारा 115 ते 120 दिवसात तयार होणारा वाण आहे. 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी त्याची उत्पादकता आहे. याला वास अजिबात नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी जास्त वेळ शेतात थांबत नाही त्या शेतकऱ्यांनी आवर्जून हा वाण घ्यावा, कारण हा लवकर वाण तयार होतो. आणि साहजिकच याचा मात्र रोग आणि किडीचा वेळीच बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं आहे. तर असा हा फुले राधा वाण तुम्ही आपल्या शेतावर वापरा.
याशिवाय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे अग्रगण्य विद्यापीठ आहे, ज्याने भारताचे विविध प्रकारचे वाण विकसित केलेले आहेत. त्यांनी जवळजवळ 26 विविध प्रकारचे सुधारित वाण आणि 5 संकरित वाण त्यांनी विकसित केलेले आहेत. याचाही वापर आपण आवर्जून आपल्या शेतावर करावा. आपल्या भौगोलिक हवामानानुसार त्याचा आवर्जून वापर तुम्ही करा. याशिवाय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एकूण 12 विविध प्रकारचे वाण विकसित केलेले आहेत आणि वनामकृवी परभणी यांनी एकूण 7 पेर भाताचे वाण विकसित केलेत. तर आपण जाता जाता या वाणांचाही विचार करूया. याच्यामध्ये प्रामुख्यानं मी ह्या 4ही विद्यापीठांचे वाण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर हळवा वाणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कर्जत 184 हा लांबट बारीक दाण्याचा, तसेच हळव्या वाणामध्ये रत्नागिरी 1, कर्जत 4, रत्नागिरी 24, रत्ना मगाशी मी जो उल्लेख केला ती फुले राधा, कर्जत 3, कर्जत 7 आणि रत्नागिरी 5 हे हळवे वाण म्हणजे 120 दिवसाच्या आत तयार होणारे वाण आहेत. तर ह्या वाणांचा, या सुधारित वाणांचा वापर आपण करा. ह्याला जर आपण योग्य प्रकारचं जर व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे आपल्याला कमी कालावधीमधलं जर पाणी आपल्याकडं कमी कालावधीचं असेल तर त्या ठिकाणी हे कमी कालावधीचे हळवे वाण आपल्या शेतावर निश्चितपणे उपयोगी ठरतील. यानंतर निमगर्भा प्रकारातले जे वाण असतात ते सर्वसाधारणपणे 120 ते 140 दिवसामध्ये तयार होतात. तर त्याच्यामध्ये जया, पालघर 1, मगाशी मी सांगितलेली फुले समृद्धी आहे, रत्नागिरी 4, कर्जत 5, कर्जत 6 आणि कर्जत 9 यांचा विशेष करून आपण उल्लेख या ठिकाणी करूया. तर हे निमगर्भ वाण आपल्या शेतावर जर आपण लावले तर त्यांनी जे अपेक्षित सरासरी उत्पन्न सांगितलंय ते जर तुम्ही चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे मिळेल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातनं पाणी लवकर निचरा होत नाही, ज्याच्यामुळे पाऊसमानाचं प्रमाण जास्त असतं, अशा शेतकऱ्यांनी गर्भ वाणांना प्रथम प्राधान्य द्यावं आणि याच्यामध्ये रत्नागिरी 2, कर्जत 2, मसुरी, रत्नागिरी 3 आणि कर्जत 8 हे उल्लेखनीय वाण आहेत. तर याचा वापर आपण आपल्या शेतावर शेतकरी बंधूंनी जरूर करावा. सुवासिक वाणांचा विचार ज्यावेळेस आपण करतो संपूर्ण महाराष्ट्रासाठी, त्या ठिकाणी मी मगाशी इंद्रायणीचा उल्लेख केलाय, भोगावती हा आवर्जून आपण वाण वापरा असंही मी म्हणतो. याशिवाय विदर्भातले जे काही शेतकरी आहेत त्यांनी पिकेवी खमंग हा जो वाण आहे आपल्या विद्यापीठाचा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आकुड सुवासिक दाण्यांचा हा वाण आपल्या शेतावर आवर्जून लावा. निश्चितपणे तुम्हाला त्या सुवासिक वाणापासून चांगलं उत्पन्न मिळेल आणि त्याला भावही चांगला मिळेल. खार जमिनीसाठी जे शेतकरी खार पट्ट्यातले त्यांनी पनवेल 1 ते 3 म्हणजे पनवेल 1, 2, 3 या वाणांचा आवर्जून उपयोग करावा. त्यांच्यासाठीच ते वाण तयार केले. त्या ठिकाणची जमीन जी आहे त्या जमिनीच्या अनुषंगाने आणि भौगोलिक हवामानाच्या अनुषंगाने हे वाण तयार करण्यात आलेले आहेत. याशिवाय पेर भाताचे जे काही आपले मराठवाड्याचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अंबिका, तेरणा, प्रभावती, सुगंधा, पराग आणि आविष्कार या वाणांचा वापर तुम्ही तुमच्या भागासाठी आवर्जून करावा. आता आलो आपण संकरित वाण. संकरित वाणाचं वैशिष्ट्य असं असतं की ते आपल्याला अधिक उत्पन्न मिळवून देतात, त्यांना येणारा फुटवा जास्त असतो, रोग आणि किडीला कमी प्रमाणामध्ये बळी पडतात आणि साहजिकच हे प्रसिद्ध असतात. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं सह्याद्री 1 ते 5 हे जे वाण विकसित केले आहेत याचा जरूर आपण त्याचा वापर करावा. या ठिकाणी एक गोष्ट मला नमूद करावी वाटते की या ठिकाणी अजूनपर्यंत सुवास संकर वाण तयार झालेलं नाहीये. त्यामुळे ह्याचं क्षेत्र जे आहे ते पश्चिम पट्ट्यात तरी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येत नाही. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं सुधारित वाणाविषयी. ही अत्यंत महत्वाचा भाग आहे. हे जर वापर केला तर तुम्हाला आपल्या शेतामध्ये नेहमीच्या पारंपरिक वाणापेक्षा 20 ते 30% उत्पन्न जास्त प्रमाणात दिसून येईल. याच्यानंतरचा ज्यावेळेस आपण पुनर्लागवड पद्धतीची भात शेती बघतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे आदर्श भात रोपवाटिका व्यवस्थापन. आणि हाच भात शेतीचा मूळ पाया आहे. आपल्या शेतकऱ्यांकडनं होतंय काय की आपण हे गोष्ट कधीही व्यवस्थित करत नाही. भात रोपवाटिकेचं व्यवस्थापन आपल्याकडनं होत नाही. आणि ज्यावेळेस आपण भात रोपवाटिकेचं व्यवस्थापन पाहतो त्यावेळेस आपण बियाणांचं प्रमाण या ठिकाणी उल्लेख मी आवर्जून करतो. आपला शेतकरी हे बियाणाचं प्रमाण हे दुप्पट वापरतो. साहजिकच आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल की ज्यावेळेस मी इंद्रायणी आणि फुले समृद्धी वाण यांचं वजन ज्यावेळेस 1000 दाण्यांचं 21 ग्रॅम सांगतो त्यावेळेस त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे 30 किलो प्रति हेक्टरी. माझा शेतकरी या ठिकाणी 2-2 बॅगा वापरतो. 2 बॅग म्हणजे 60 किलो बियाणं वापरतो. तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करून हे सांगतोय की 100 गुंठ्यासाठी 1 हेक्टरसाठी म्हणजे 10 गुंठ्याच्या रोपवाटिकेसाठी आपल्याला बियाणं समृद्धीचं, भोगावतीचं, इंद्रायणीचं फक्त 30 किलो पाहिजे. शेतकरी बंधूंनो, इथंच तुम्ही ही सूचना लक्षात ठेवा. तुम्ही बियाणं जास्त का वापरताय? कारण तुम्हाला रोपं तुम्ही जास्त लावता. रोपं जास्त लावत असल्यामुळे तुम्ही बियाणं जास्त वापरता. तसं तुम्ही करू नका. तुम्हाला हे जे काही 30 किलो प्रमाण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये सरासरी एका ठिकाणी तुम्ही 2 रोपं 100% 2 ते 3 रोपं लावू शकता. तुम्ही त्या ठिकाणी 8 रोपं लावता म्हणून तुम्हाला बियाणाचं प्रमाण जास्त लागतंय. तर हे तुम्ही आवर्जून ह्या ठिकाणी मी नमूद केलेलं आहे.
जसं की जर 14.5 ग्रॅम म्हणजे आकुड बारीक दाण्याचं वाण असेल तर 20/15 वर लावला तर 15.5 किलो आणि 15/15 वर लावला तर 20 किलो. तसेच मध्यम म्हणजे 14.5 ते 20 ग्रॅम पर्यंत जर 1000 दाण्याचं वजन असेल तर 25 ते 30 किलो आणि ते जर 20 ते 25 ग्रॅमच्या दरम्यान असेल तर 35 ते 40 किलो. आणि जर आपण संकरित वाण जे मागाशी मी सह्याद्री 1 ते 5 सांगितलं त्याचं फक्त 20 किलोग्रॅम बियाणं लागतं, कारण आपण त्या ठिकाणी एकच काडी लावतो, एकच त्या ठिकाणी रोप लावतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला 20 किलोग्रॅम एवढंच प्रमाण लागतं. तर हे झालं बियाणाचं प्रमाण. हे अत्यंत महत्वाचं आहे, रोपवाटिका व्यवस्थापनातला महत्वाचा भाग आहे. शेतकरी बंधूंनो, दरवर्षी बियाणं खरेदी करण्यापेक्षा आपलं बियाणं आपण स्वतःच तयार करा. बीजग्राम जी आपली संकल्पना आहे कृषी विभागाची, त्यात अतिशय चांगली स्तुत्य उपक्रम आहे. स्वतःचं बियाणं तिथलं जे काही गाव आहे ते स्वतः बियाणं करत असतं. त्यासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे तुमच्या गावाची नोंदणी केलेली असती, शेतकऱ्यांची नोंदणी केलेली असती, क्षेत्राची नोंदणी झालेली असती आणि त्याच्यावर परीक्षण होत असतं. तर स्वतःचं बियाणं स्वतः तुम्ही तयार करा आणि साहजिकच तुमच्या गावामध्येच हे बियाणं तुम्हाला उपलब्ध होऊन मिळेल. परंतु शेतकरी बंधूंनो, स्वतः आपल्या शेतावर स्वतःचं बियाणं करायचं असेल तर आपण सगळ्यात हुशार असतो. आपला शेतकरी बांधव हा हा सगळ्यात हुशार आहे. त्याला माहिती की आपलं बियाणं कसं करायचं, त्याला आपलं खाचर माहिती असतं. तर त्यांनी काय करायचं, पुढील वर्षी आपल्याला एका हेक्टरला 100 गुंठ्याला बियाणं किती लागतं, 30 किलो. मग अशा वेळी शेतकरी बंधूंनो, आपलं जे सगळ्यात उत्तम खाचर असेल त्या खाचरामध्ये ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खेड नाहीये, ज्याला समप्रमाणामध्ये फुटवा आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव नाहीये आणि चांगलं उत्पन्न येणाऱ्या अशा खाचरातनं पुढच्या वर्षीसाठी आपण 30 किलोचं बियाणं राखून ठेवायचं. दरवर्षी बियाणं घ्यायचं नाही. जर तुम्ही प्रमाणित जर बॅग आणली असेल ह्याची बियाणाची, तर कमीत कमी 2 वर्ष तरी स्वतःचं बियाणं स्वतः करून तुम्ही वापरा. ही माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाची मी आता एक तुम्हाला स्लाइड दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्ही बघता जवळजवळ 70% माझा भात उत्पादक शेतकरी हा अशा प्रकारे रोपवाटिका फोकून पेरतो आणि साहजिकच अशी फोकून पेरलेली ही आमची महिला भगिनी जी आहे, फोकून बघा बियाणं पेरत आहे. या ठिकाणी तिने फोकून बियाणं टाकलं की जोराचा जो जूनचा आपला आताचा जो पाऊस येतो आणि ह्याच्यावरचं जे काही मोठा ढेकूळ असतो तो या बियाणावर बॅगवर उगवण क्षमता, आमच्या विद्यापीठाचं बियाणं असू दे, कृषी विभागाचं बियाणं असू दे, अशा वेळी ज्यावेळी त्याच्यावर लिहिलेलं असतं की उगवण क्षमता 90% आणि अशा प्रकारे जर फोकून तुम्ही बियाणं पेरलं तर अशा प्रकारची रोपवाटिका उगवते आणि साहजिकच तुमचं बियाणाची जी काही उगवण क्षमता आहे ती तुम्हाला 60% ते 70% इतकी दिसते आणि म्हणून तुम्हाला बियाणं जास्त लागतं. मग या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, गादी वाफेवरली रोपवाटिका केली पाहिजे. गादी वाफा करायचं म्हणजे काय करायचं, तर सर्वसाधारणपणे 1 मीटर रुंदीचा किंवा 1.20 मीटर रुंदीचा आणि आपल्या शेताला आवश्यक असलेल्या लांबीचा एवढा गादी वाफा आपल्याला करायचा आहे आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचा गादी वाफा करून आपल्याला हे बियाणं पेरायचं असतं. पण ज्यावेळेस आपण या गादी वाफ्यावर पेरणीसाठी जातो त्याच्या अगोदर सगळ्यात आपल्याला माहित आहे की आपल्या 1 हेक्टर क्षेत्रासाठी 10 गुंठे इतकी रोपवाटिका आवश्यक असते आणि या 10 गुंठे रोपवाटिकेमध्ये आपण एक गोष्ट अशी करायची आहे, बरंचदा माझं शेतकरी बांधव आपल्या रोपवाटिकेला कोणत्याही प्रकारचं शेणखत, कंपोस्ट खत देताना दिसत नाही. तर 1 गुंठा क्षेत्रासाठी आपल्याला 250 किलो हे शेणखत किंवा कंपोस्ट खत हे टाकणं गरजेचं आहे. याशिवाय याच मातीमध्ये आपल्याला 500 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्फुरद, 500 ग्रॅम पालाश 15-15-15 किंवा सरळ खताद्वारे तुम्ही मिसळणं गरजेचं आहे. हा डोस कुठलाही शेतकरी देत नाही, त्याच्यामुळे त्याची रोपवाटिका चांगली येत नाही. आणि अशी रोपवाटिकेमध्ये अशा प्रकारचं मातीमध्ये मिसळून तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे जर गादी वाफा केला, अशा प्रकारचे गादी वाफे केले तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा दिसून येईल की तुमची जी मगाची रोपवाटिका होती त्याच्यामध्ये किती पाऊस झाला तरी त्याची ती पाण्याखाली गेली असती, पाण्याखाली जाऊन तिच्यातलं रोप जे आहे ती कुजली गेली असती. त्याच्यामुळे उगवण क्षमता मुळात कमी, परत रोप कुजणं, त्याच्यामुळे तुम्हाला होणारी रोपांची उपलब्धता ही कमी दिसून येते. परंतु या ठिकाणी माझी जर रोपवाटिका बघाली गादी वाफेवरची, मोठा पाऊस होऊन द्या, कमी पाऊस होऊन द्या, आहे तशीच आहे आणि साहजिकच रोपांची वाढ चांगली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून शेतकरी बांधवांनो, गादी वाफ्यावरच तुम्ही आपली रोपवाटिका केली पाहिजे. नाही गादी वाफा जमला तर कमीत कमी आपली जी जागा आहे ती अशा प्रकारे उंच करून घेतली पाहिजे, कडनी चर काढून घेतली पाहिजे. साहजिकच तुम्हाला तुमची चांगली रोप ह्या गादी वाफ्यांवर तयार झालेली दिसून येतील. शेतकरी बंधूंनो, कोकणातले आपले जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे एक पद्धत आहे किंवा आपल्यातले बरेच शेतकरी जे भात उत्पादक शेतकरी आहेत ते काय करतात की भात बियाणं भाजण्यापूर्वी राब भाजतात. तर राब भाजणं योग्य आहे का, बरेचदा आम्हाला शेतकरी बंधूंकडनं प्रश्न येतो. तर माझी विनंती राहील की आपण हा भाताचा राब काही भाजायचं नाही भातासाठी.
कारण काय होतं की त्या ठिकाणी आपले जे काही जैविक घटक असतात, जे जीव असतात, तर ते मायक्रोब्स असतात, त्यांच्या ज्या कॉलनी तयार झालेल्या असतात, वसाहती तयार झालेल्या असतात, त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं तुमची रोपवाटिका ही नीट होत नाही. तर राब अजिबात भाजू नका, त्याच्याऐवजी गादी वाफा करा. अशा या गादी वाफ्यावर आपण आता आपल्याला जाणवत असेल की पावसानं ओढ दिलेली आहे, तर नेहमी आम्हाला भेडसावणारा प्रश्न असा असतो की तुम्ही कधीपर्यंत पेरणी केली पाहिजे. तर संशोधनाअंती असं हे झालेलं आहे, प्रसारित आम्ही एक शिफारस केली आहे. पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गादी वाफा करा. गादी वाफ्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला पेरणी करता येते. आणि अशी गादी वाफ्यावर तयार झालेली जी काही रोपं आहेत ती उत्तम दर्जाची असतात. आणि आपण जुलैच्या 4थ्या आठवड्यापर्यंत जरी याची लागवड केली, रोपांची पुनर्लागवड केली, तरी तुम्हाला शाश्वत उत्पन्न 100% मिळणार. म्हणून शेतकरी बंधूंनो, कुठल्याही प्रकारे न घाबरता, आता पावसाने ओढ दिलेली आहे, सगळीकडनं आम्हाला फोन येतात, तर 1 जुलैपर्यंत, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता, पण गादी वाफ्यावर पेरायचं एवढं लक्षात राहून द्या. तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस बीज प्रक्रियेकडे जाऊ, ही गादी वाफा तयार केलेला आहे, आपलं बियाणं आपण आणलेलं आहे, तर बियाणाला सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा काय करायचं असेल, तर मिठाच्या द्रावणाची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. मिठाच्या द्रावणामध्ये 300 ग्रॅम जे काही मीठ आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून अशा प्रकारे पाण्याची घनता वाढते आणि पोचड झालेलं हे बियाणं आहे, हे खराब बियाणं किंवा कीडग्रस्त बियाणं हे बाजूला टाकलं जातं. परत स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं. याच्यावर रासायनिक बीज प्रक्रिया कार्बनडाझिम किंवा बेनलेटची आहे त्याची तुम्ही करावी. आणि त्यानंतर तुम्ही त्याला जी काही आपली जैविक बीज प्रक्रिया आहे, जी 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू 250 ग्रॅम 10 किलो बियाणास, अशा प्रकारची बीज प्रक्रिया करून ती बीज प्रक्रिया केलेलं बियाणं तुम्ही आपल्या शेतामध्ये पेरणीसाठी न्यायचंय. कृषी विभागानं अतिशय चांगला हा कृषी संजीवनी सप्ताह ज्यावेळेस असतो त्यावेळेस ही आवर्जून बीज प्रक्रिया ची जी काही प्रात्यक्षिके दाखवली जातात आणि आपल्या शेतावर असं बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आणायचं. त्यावेळेस मार्करने अशा रेगा ओळी आखून घ्यायच्या. ओळी आखून ह्या ठिकाणी बघा पेरणी कशी केली जाते ना, अशा प्रकारे उत्तम प्रकारची रोपवाटिका तयार होते. आता बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही तण उगवणीपूर्वीच तणनाशक कोणती मारावी, तर ह्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेलं ऑक्झिक्लोरोपेन म्हणजे गोल, हे ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पेरणी कराल आणि पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस त्याला शाश्वत पाणी पुरवठा असेल तर पाणीची सोय असेल तर तुम्ही द्याल, किंवा पाऊस आल्यानंतर लगेच 2 ते 3 दिवसामध्ये अशा पिकाची ह्याच्यावर ऑक्झिक्लोरोपेन किंवा प्रेटिलाकोर ह्या 2 जी काही तणनाशक विद्यापीठाने शिफारशीत केलेले आहे त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. सुमारे 21 दिवसापर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तण त्या ठिकाणी उगवलेलं दिसत नाही, तर जरूर त्याचा तुम्ही वापर करा या शिफारशीचा. यानंतर महत्वाचं काय होतं, आपलं शेतकरी 15 दिवसानंतर जो काही त्याच्या पिकाची रोपवाटिकेची जोमदार वाढ होणं जे गरजेचं आहे, त्यावेळेस 500 ग्रॅम नत्राचा हप्ता असतो प्रति गुंठा, तो काही देत नाही, तर तो तुम्ही आवर्जून द्यावा, हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि जर काही पावसाअभावी व इतर कारणाने लांबणी तुमची जर लावणी लांबणीवर पडली, तर अशा वेळी अजूनही 7 दिवसांनी परत 500 ग्रॅम नत्राचा हप्ता तुम्ही जरूर द्यावा. तर अशा प्रकारचं भात रोपवाटिका खत व्यवस्थापन केलं, आदर्श खत व्यवस्थापन त्याच्यामध्ये झालं, तर तुमची रोपवाटिका 1 नंबर होईल. आणि अशा प्रकारे पायाच ज्याचा चांगला आहे त्याची रोपं चांगली निघणार आणि रोपं चांगली निघाली तर उत्पन्न 100% चांगलं मिळणार. यावेळी ज्यावेळेस आपली रोपवाटिका शेतामध्ये असते त्याच वेळी काही शेतकरी चांगले उत्पन्न घेणारे, मगाशी 100 क्विंटलच्या वरचे शेतकरी दाखवले मी तुम्हाला काही. तर हे शेतकरी जे आहेत, हे शेतकरी काय करतात, तर मुख्य शेतामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर करतात. अशा प्रकारे आता जर तुम्ही जून महिना संपत आहे तर याच वेळी किंवा ह्या पंधरवड्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारची हिरवळीची खतं टाकली आणि ज्यावेळेस तुम्ही जुलैच्या 15 तारखेपर्यंत जाल, त्यावेळेस या पद्धतीने जर तुम्ही जेवढं पीक झालं आहे तेवढं पीक जर त्या ठिकाणी गाडलं, तर साहजिकच पिकास जैविक जे काही नत्र पुरवठा आहे तो चांगल्या प्रकारचा होईल, मूलद्रव्याचा पुरवठा चांगला होईल आणि तुमच्या जमिनीचा पोत चांगला होऊन साहजिकच तुमच्या उत्पन्नामध्ये भर होईल. तर हिरवळीचं खत जशी जे काही धेंच्या आहे, ताग आहे, चवळी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यामुळं तुमच्या उत्पादकतेमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. हिरवळीचा खताचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करा, ही माझी तुम्हाला विनंती राहील. चिखलणीसाठी ज्यावेळेस आपण जातो तर बरेचसे शेतकरी जे पशुधनाचा वापर करतात त्याच्याऐवजी जर पॉवर टिलरचा वापर केला तर निश्चितपणे फायदेशीर ठरल. तर आता आपण चिखलणीपर्यंत आलो, या ठिकाणी आपण ट्रॅक्टर सुद्धा चिखलणीसाठी वापरू शकतो. तर हे झालं. आपण जेव्हा चिखलणीला येऊ, चिखलणी करून या पद्धतीने जर तुम्ही योग्य वयाची भात रोपं जी आहेत ती जर आपण पुनर्लागवडीसाठी वापरली तर निश्चितपणे आपल्याला सुधारित पद्धतीने जास्त उत्पन्न मिळेल. बऱ्याचदा आपला शेतकरी 30 दिवसाच्या वरची रोपं वापरतो, त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये घट आपल्याला आढळून येते.
तर माझी एक आपल्याला विनंती राहील, जर आपल्याकडनं हळवा वाण असेल तर तो 21 ते 23 दिवसांनी, निमगर्भ वाण असेल तर 23 ते 25 दिवसांनी, आणि गर्वा वाण जर असेल तर 25 ते 30 दिवसापर्यंत तुम्ही त्याची पुनर्लागवड करू शकता. 30 दिवसानंतर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसे पिकाच्या उत्पादकतेमध्ये तंत्रज्ञानाविषयी, परंतु अशाही काही पुनर्लागवड पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला अजूनही 30% पेक्षा जास्त उत्पन्न वापरता की अनियंत्रित पारंपरिक भात पुनर्लागवड पद्धत वापरता. याच्यामुळं कोणतंही अंतर तुम्ही त्या ठिकाणी ठेवत नाही. अंतर न ठेवल्यामुळे तुम्हाला तण आणि रोग आणि कीड नियंत्रण व्यवस्थित करता येत नाही, रोपांची वाढ नीट होत नाही, त्यामुळे तुमची उत्पादकता कमी येते. तेच जर तुम्ही मगाशी मी सांगितलं तसं सुधारित भात लागवड केली, याच्यामध्ये बघा ओळीत लागवड चाललेली आहे, अंतर व्यवस्थित आहे, या ठिकाणी बघाल तुम्ही तर कीड आणि रोगाचं नियंत्रण करणं हे सोपं जाणार आहे, तणाचं नियंत्रण करणं सोपं जाणार आहे, कुठल्याही प्रकारची फवारणी करणं सोपं जाणार आहे. त्यामुळे आपलं उत्पन्न जास्त मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नियंत्रित सुधारित भात लागवड करणं गरजेचं आहे. परंतु ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भात लागवड तंत्रज्ञानाची पद्धत जर कोणती असेल तर 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान. आपल्या कृषी विभागामार्फत तसेच विद्यापीठामार्फत ह्या 4 सूत्रीचा जास्तीत जास्त प्रसार करण्यात आला. परंतु होते काय, या 4 सूत्रापैकी महत्वाची जी काही 4 सूत्र आहेत त्याच्यामधलं पहिलं जे आहे ते भाताच्या पिकाच्या अवशेषांचा फेरवापर. याच्यामध्ये काय करायचं की सुरुवातीला जो भाताचा पेंडा आहे 2 टन प्रति हेक्टरी हा पहिल्या नांगरटीच्या वेळेस गाडायचा आहे. बरेचसे शेतकरी चिखलीच्या वेळेस गाडतात, हे चुकीचं आहे. तर पहिल्या नांगरटीच्या वेळेस बारीक करून हा त्या ठिकाणी गाडणं गरजेचं आहे. कारण आपण ह्याच्यामधलं जे 4थं सूत्र आहे त्याच्यामध्ये आपण युरिया डीएपी ब्रिकेट देतो, त्याच्यामध्ये युरिया डीएपीची ब्रिकेट आहे, त्यामध्ये पोटॅशचा अंतर्भाव नाहीये. त्यामुळं आपल्याला हा पेंडा गाडणं गरजेचं असतं. शेतकरी हे विसरतो. जो शेतकरी हा पेंडा गाडणार नाही त्याला मात्र पोटॅशचा डोस हा सरळ खताद्वारे तुम्हाला द्यावाच लागणार आहे. त्यामुळे भाताचा पेंडा 2 टन प्रति हेक्टरी हा गाडा. याच्यामुळे काय होतं की त्याला जैविक पोटॅश मिळतो, परतीचा पाऊस, हे त्याची जी काही रोपं आहेत ती दमदार होतात. जेव्हा शेतामध्ये आपण त्याची पुनर्लागवड करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अतिशय टणकपणा आपल्याला जाणवतो, कीड आणि रोगाला कमी प्रमाणामध्ये बळी पडतात आणि साहजिकच मिळणारं उत्पन्न जास्त असतं. दाणे अतिशय चांगले होतात, त्याच्यामध्ये वासाचं प्रमाण जास्त दिसतं, कणीचं प्रमाण कमी दिसून येतं. त्यामुळे भाताचा पेंडा गाडणं अतिशय फायदेशीर आहे. याच वेळी त्याच्यामधल्या भातांचा अवशेषांचा फेरवापर, ह्याच्यामध्ये प्रमुख जे आहे ते भाताच्या तुसाच्या राखेचा वापर आहे. अर्धा ते 1 किलो प्रति जो चौरस मीटरला आपण गादी वाफेवर टाकायचं आहे. तर हे महत्वाचं सूत्र आहे. तर तुम्ही म्हणाल आता भाताचे तूस कशासाठी वापरायचं, तर ह्याच्यामध्ये सिलिकॉन नावाचा घटक असतो आणि साहजिकच सिलिकॉन असल्यामुळं ह्याला जी काही टणकपणा आहे ह्याच्या रोपांच्या मध्ये, रोपांची वाढ तुम्ही बघा अतिशय चांगली होते, पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. सिलिकॉनचा अंश असल्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसून येतो. परंतु भाताची तुस हे आता गिरणीवाल्याकडे असतात, त्याच्यामुळे ह्याच्यावर एक शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिली, ते म्हणजे पळंजाचा वापर. पळंज म्हणजे पोचड दाणे. या आदल्या वर्षीचं जेव्हा पीक आपण जोडत असतो त्याच्यामध्ये हे पोचड दाणे आपल्याला वर उडताना दिसत असतात, त्याच्यामध्ये कुठलेही दाणे नसतात आणि हे इकडे तिकडे आपण कुठे नेऊन टाकतो, तर हे आपण टाकतो उकिरड्यावर. तर शेतकरी बंधूंनी यावर्षी भात जोडत असताना हे पळंज उकिरड्यावर न टाकता तुम्ही पोत्यामध्ये भरून ठेवा आणि या पळंजाच्या राखेमध्ये सुद्धा तेवढीच ताकद असते ते भाताच्या तुसाच्या राखेमध्ये, ह्याच्यामध्ये पण तेवढं सिलिकॉन असतं. तर शेतकरी बंधूंनो, या सिलिकॉनचा वापर तुम्ही अशा गादी वाफेवर ही रोपवाटिका तयार करण्यात येते बघा. उभ्या पावसात सुद्धा याला काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. तुम्हाला उभ्या पावसामध्ये पेरलेले दिसून येत आहे. याच्यावर रोपवाटिकेमध्ये भाताच्या तुसाची राख किंवा पळंजाची राख टाकलेली आहे, याच्यामध्ये ओळी आखून हे बियाणं पेरलेलं आहे. तर अशा प्रकारे ज्याच्यामध्ये तुसाची राख टाकली होती त्याची मुळांची संख्या बघा, रोपांची उंची बघा, निश्चितपणे ही अतिशय चांगल्या पद्धतीची वाढ झालेली दिसून येत आहे. तर हे झालं भाताचं 4 सूत्रीतलं पहिलं सूत्र, 4 सूत्रीचं. दुसरं सूत्र आहे ते गिरीपुष्पाचा पाला जो आहे 3 टन प्रति हेक्टरी आपल्याला चिखलणीच्या अगोदर 2 दिवस हा शेतामध्ये नेऊन टाकावायचा आहे. तर ह्याच्यामध्ये शेजाऱ्यांनी ही झाडं दाखवली, ती गिरीपुष्पाची झाडं आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, 3 टन पाल्यामुळे 25% जैविक नत्र हा भात पिकाला मिळतो आणि साहजिकच भाताच्या उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ आढळून येते. याचं साधं सोपं सूत्र आहे, 2 जी काही झाडं आहेत, 2 झाडाचा पाला एका गुंठ्याला या प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या शेतावर आवर्जून टाका. आणि साहजिकच हे साधं सोपं सूत्र मी तुम्हाला सांगितलंय आणि गिरीपुष्पामुळं आपल्याला जैविक नत्राचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे पीक उत्पादकतेमध्ये वाढ आपल्याला दिसून आलेली आहे. याच्यानंतरची सगळ्यात महत्वाचं सूत्र काय असेल तर नियंत्रित लागवड.
या ठिकाणी आपण बघतात 15-25 वर या ठिकाणी लागवड करण्यात येत आहे. या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की जी आडवी पट्टी आहे ही आडवी पट्टी बरेचसे शेतकरी ठेवत नाही, आडवा बांबू या ठिकाणी दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे बऱ्याचदा फक्त 15-25 ची उभी लागवड आपल्याला दिसते, आडवी लागवड दिसत नाही. आवर्जून तुम्ही ह्या पट्टीचा आणि ह्या दोरीचा आवर्जून दोरीवरच्या लागवडीचा वापर करा. 15-25 वर लागवड करूया आपण याच्यावर. आणि साहजिकच कृषी विभागानं हा मोठा पुढाकार घेऊन शेतकरी बांधवांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नियंत्रित लागवडीमुळे फायदा काय होतो की तण नियंत्रण चांगलं जातं, खतं देणं सोपं जातं, सगळ्यात महत्त्वाचं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये दिसून येतो, फवारण्या सोप्या जातात आणि आपल्याला पिकाच्या उत्पादकतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. आणि सगळ्यात शेवटचं सूत्र जर काय असेल तर युरिया DAP ब्रिकेटचा योग्य वापर. तर माहिती आहे आपल्याला की 625 ब्रिकेट्स किंवा गोळ्या या प्रति गुंठा ह्या आपल्याला 4 सूत्रीच्या एका गुंठ्यासाठी लागतात. 62,500 गोळ्या प्रति हेक्टरी लागतात. एक गोळी 2.7 ग्रॅम वजनाची असते. सर्वसाधारणपणे 170 किलोचं खत आपल्याला लागतं. याच्यामधलं जे प्रमाण शेतकरी बंधूंनो आहे ते 60-40 आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भाताचा जो काही आपल्याला खताचं प्रमाण जे आहे सरळ खताद्वारे ते आहे 100-50-50. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 100च्या ऐवजी 59 किलो एवढंच आपल्याला या ठिकाणी नत्र लागलं. म्हणजे सुमारे 40% खताची बचत झाली. आणि या ठिकाणी 31 किलो हे स्फुरद लागलं, म्हणजे 20 किलो ही खताची बचत झाली. म्हणजे तुम्ही विचार करा, सरळ खताद्वारे जर आपण देण्यापेक्षा ह्या युरिया DAPच्या मार्फत जर खत मात्रा दिली तर निश्चितपणे आपल्याला जे काही उत्पन्न आहे 30% पर्यंत वाढतं. म्हणून 4 सूत्री ही आदर्श एकात्मिक भात पीक व्यवस्थापनातील सगळ्यात जास्त उत्पादन मिळवून देणारी पद्धत आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर आपल्या शेतावर करावा ही माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे. तर अशा प्रकारे युरिया DAP ब्रिकेट खोचतायत आपले शेतकरी बांधव. खोचत असताना काळजी घ्यायची की ते त्याच दिवशी शक्यतो खोचायची किंवा 2 ते 3 दिवसामध्ये हे खोचणं गरजेचं असतं. तर आदरणीय बिराजदार साहेब मागील वर्षी आमच्याकडे आले होते, आपले SAO बोटे साहेब आणि शिवाय अनिल देशमुख कृषी विकास अधिकारी असं आम्ही एका ठिकाणी 4 सूत्री भात लागवडीचा जी काही लागवड केली. अतिशय चांगलं प्रभावीपणे काम हे भात पट्ट्यामध्ये आपल्या विभागामार्फत केलं जातं. तर ह्याचं आपलं आभार आहेत सगळ्यांचे याविषयी. याशिवाय दुसरी जर महत्वाची पद्धत कोणती असेल तर श्री पद्धत आहे. श्री पद्धत ही आपल्या इकडे जास्त प्रमाणामध्ये विकसित किंवा प्रसारित झाली नाही, त्याला कारणही तशीच आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर रोपांची लवकर पुनर्लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे 8 ते 12 दिवसाची रोपं या ठिकाणी आपल्याला पुनर्लागवडीसाठी घ्यावायची असतात. या ठिकाणी बघा अशा प्रकारची रोपवाटिका केलेली आहे. याच्यामध्ये एक भाग माती, एक भाग चाळलेलं शेणखत किंवा गांडूळ खत घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये दाणे टाकून बियाणं पेरून अशा प्रकारची रोपवाटिका तयार केली आणि अत्यंत काळजीपूर्वक पुनर्लागवड करावायची आहे. हे मातीसकट ह्याची पुनर्लागवड केली जाते. या ठिकाणी बघा शेतकरी बंधू हे रोप हे मातीसकट उपटतायत आणि 25x25 वर ही लागवड केली जाते. तण नियंत्रणासाठी कोनोविडरचा वापर केला जातो. आणि भरखत ही जी काही आपल्याकडे 8 ते 10 टन आपण जे शेणखत सांगतो किंवा कंपोस्ट खत सांगतो तेवढाच या ठिकाणी आपल्याला वापर करावायचा आहे. तर अशा प्रकारे भरखताचा सुयोग्य वापर आणि ह्या जर गोष्टी केल्या तर ही 5 सूत्र शक्य होतात. पण 6वं सूत्र काय आपल्याला शक्य होत नाहीये. 6वं सूत्र म्हणजे ह्या ठिकाणी सुरुवातीला 1 महिनाभर पाणी ठेवून त्यानंतर मात्र पाणी काढून घेतलं जातं. 2 ते 3 सेंटीमीटर सुरुवातीला पाणी रोप व्यवस्थित तयार होतोपर्यंत ठेवलं जातं. शेतामध्ये त्याला फुटवा येतो पण ठेवलं जातं. नंतर पाणी काढून घेतलं जातं. ज्यावेळेस केसासारख्या बारीक भेगा तयार होतात त्याच वेळी पाणी आत घेऊन ओलावून परत पाणी बाहेर काढलं जातं. हे आपल्याकडे काही होत नाही. त्यामुळे श्री पद्धत आपल्याकडे वापरली जात नाही. श्री अतिशय चांगली पद्धत आहे. याच्यामुळे भात उत्पादकांच्या शेतामध्ये 30 ते 40% इतके भाताची उत्पादकता वाढण्यास मदत होते. तर बरेचसे हे जे काही ही पद्धत ही कुठं वापरली गेली तर ही साधारणतः आदिवासी पट्ट्यामध्ये म्हणजे नाशिकचा सुरगाणा, कळवण आणि तसेच पुण्याचा जो काही जुन्नर आंबेगावचा भाग आहे अशा ठिकाणी वापरली गेली. ही कॉपरेटिव्ह किंवा सहकार्याने एकत्रित येऊन करावयाची शेती आहे. बऱ्याचदा आपल्या शेतात पाणी जास्त झालं की आपण दुसऱ्याच्या शेतात पाणी काढून देतो. त्यामुळे ही पद्धत फेल गेली आणि त्याच्यामुळे आपल्याकडे याच्यात तेवढ्या प्रमाणात प्रसार झालेला नाही. तरी शेतकरी बंधूंनो पुढे येऊन ही पद्धत तुम्ही जरूर वापरा. याशिवाय या ठिकाणी आपण श्री पद्धतीचे काही फोटो बघत आहोत. अशा प्रकारे बघा या ठिकाणी मुळांची वाढ कशा पद्धतीने झालेली दिसून येते. ज्या ठिकाणी श्री पद्धत वापरली त्या ठिकाणी मुळांची बघा पांढऱ्या मुळं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये ही वाढ त्याच्यामध्ये दिसून येत आहे आपल्याला. याशिवाय बघा दुप्पट उत्पन्न वाढलेले 4 टनातनं 60 टनापर्यंत उत्पन्न गेलेलं आहे. या ठिकाणी दिसून येईल आपल्याला 80% उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. यानंतर आपण बघूया यांत्रिक लागवड. आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये भात उत्पादक पट्ट्यामध्ये आणि कृषी विभागाची अतिशय चांगली योजना आहे.
भात शेतीमधल्या यांत्रिकीकरणामध्ये त्यांनी बरीचशी यंत्र शेतकरी बांधवांना पुरवली आहेत आणि साहजिकच यांत्रिकी लागवडीखालचं बरेचशी प्रात्यक्षिक त्यांनी आयोजित करून लोकांमध्ये वेळे आणि मजूर जर वाचवायचे असेल तर सगळ्यात चांगली पद्धत कोणती, तर यांत्रिक पद्धत. अशा प्रकारे आता ट्रे मध्ये सुद्धा लागवड करू लागलेले शेतकरी बांधव. हे सुरुवातीच्या काळामध्ये 8 ओळ लागवड यंत्र होती, त्यावेळेस अशी गादी वाप्यावरची प्लास्टिकचं शीट टाकून त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये माती घेऊन अशा प्रकारे लोखंडी प्लेट होती, त्याच्यामध्ये 5 भाग केलेले असायचे. त्या मशीनवर चढवण्यासाठी ते उपयुक्त ठरायचे. तर अशा प्रकारची लादीपाव नर्सरी जे आपण म्हणतो ती अशा प्रकारचे शेतकरी बांधव करायचे. शेतकरी बांधवांना आवर्जून तुम्ही पुढे या यांत्रिकीकरणाचं तुम्ही त्याची जी काही ती ओढ तुम्ही स्वतःहून हातामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारे आता 4 ओळ भात लागवड यंत्र आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये महिंद्राचं आहे. अजूनही बाकीच्या कंपन्यांचा आपल्याला दिसून येत आहे आणि शेतकरी बांधव याचा जास्तीत जास्त वापर करतायत. सुरुवातीच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये प्लास्टिक नर्सरीच वापरली जायची आणि प्लास्टिक नर्सरीच्या ऐवजी आता त्याच्यामध्ये बरीचशी प्रगती होऊन ट्रे आलेले आहेत बघा. मी या ठिकाणी ट्रे दाखवलेले आहेत, प्लास्टिकचे ट्रे. आणि हे जे ट्रे आहेत ते सर्वसाधारणपणे एकरी आपल्याला 80 ते 100 इतके ट्रे लागतात. एका ट्रे मध्ये 4 ते 5 किलो माती बसते आणि 100 ते 120 ग्रॅम हे त्या ठिकाणी बियाणं बसतं आणि आपल्याला या ठिकाणी 15-15चं 20 ग्रॅम इतकं खत द्यायचंय. आणि अशा प्रकारे या ठिकाणी चांगली उत्तम प्रकारची तुम्हाला ट्रे मधली नर्सरी तयार झालेली दिसून येईल. हे बघा आमचा शेतकरी कशा प्रकारे योग्य प्रकारची नर्सरी तयार झालेली आहे आणि साहजिकच ती तुम्हाला भात लागवडीसाठी उपयुक्त ठरेल. तर हे झालं पुनर्लागवड पद्धतीच्या भात शेतीविषयी. पुनर्लागवड पद्धतीच्या भात शेतीकडे दिवसेंदिवस ओढा जागतिक पातळीवरचा कमी होऊ लागलेला आहे. भारतामध्ये सुद्धा आपल्याला वेळोवेळी सल्ला देताना असं सांगितलं जातं की तुम्ही ही जी काही पुनर्लागवड पद्धतीची शेती आहे याच्यामध्ये पाणी साठवून आपण जे ठेवतोय याच्यामुळे काय होतं तर मिथेन गॅस तयार होतो आणि हा मिथेन गॅस जो आहे तो वातावरणातला जो काही बदल आहे त्याला एक कारणीभूत घटक आहे. 19% एवढं त्याचा सहभाग आहे. त्याच्यामुळे दिवसेंदिवस आपण आता ह्या पेर भाताकडे वळणं गरजेचं आहे, कारण पेर भातामध्ये आपण पाणी जास्त प्रमाणामध्ये साठवून ठेवत नाही. त्याच्या मुळापाशी जे वातावरण तयार होतं ते ऑक्सिजन सहित असतं. तेच जर तुम्ही पुनर्लागवड पद्धतीच्या ज्या ठिकाणी पाणी साठवून ठेवलेलं आहे ते ऑक्सिजन विरहित असतं आणि साहजिकच त्याच्यामुळं मिथेन गॅसचं प्रमाण पुनर्लागवड पद्धतीच्या पाणी साठवलेल्या शेतीतनं जास्त जातं. पेर भातामध्ये तसं दिसत नाही. पेर भातामध्ये शेती करत असताना ही एक गोष्ट नमूद करतो की तुम्ही ट्रॅक्टर चलित यंत्राचा वापर करा किंवा बैल चलित यंत्राचा सुद्धा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये 22.5 किंवा 30 सेंटीमीटर अंतरावर आपण त्याची लागवड करू शकतो. साहजिकच याच्यामध्ये बियाणाचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येईल. एकरी 30 किलो बियाणं या ठिकाणी लागतं, 75 किलो 100 गुंठ्याला बियाणं लागतं. तर ह्या ठिकाणी मला ह्या शेतकरी बंधूंना हे नमूद मी ठिकाणी करतो शेतकरी बंधूंसाठी. याशिवाय हे छोटे ड्रम सीडरही निघालेले आहेत. ह्यासारखे ड्रम सीडर तुमच्या विभागामार्फत कृषी विभागामार्फत हे दिले जातात. तर ह्या ड्रम सीडरचा आवर्जून उपयोग करा. 5,000 रुपयापेक्षा कमी किमतीला यांत्रिकीकरणाचा सहभाग असलेल्या स्कीम मधनं तुम्हाला हे मिळू शकतात. ह्याच्यामध्ये कोरड्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेरभात लावता येतो आणि ह्याचाच जर आपण हे सायकलचे टायर जर काढले, लोखंडी चाकं जर वापरली तर पुनर्लागवड पद्धतीच्या शेतीमध्ये आपण बघणार आहोत की त्याला मोड आणून सुद्धा आपल्याला पेरणी करता येते. तर ड्रम सीडरचा वापर तुम्ही आवर्जून आपल्या शेतावर करा. नाविन्यपूर्ण उपक्रम प्लास्टिक मल्चिंग पेपरवर जी काही भात लागवड आपल्या भंडारा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आत्मा अंतर्गत करण्यात आली, चांगली पद्धत होती. परंतु वाढता खर्च आणि थोडा पीक नियोजनाचा होणारा जास्त वेळ ह्याच्यामुळं ती थोडीशी मागं पडली. परंतु यानंतर जर रबीचं एखादं भाजीपाल्याचं पीक जर कोणी घेणार असेल आणि ज्याला शाश्वत पाण्याचा पुरवठा आहे अशा शेतकऱ्यांनी हा उपक्रम जरूर राबवा. भात शेती फायदेशीर ठरते. रबी पिकासाठी जर तुम्हाला सोय नसेल तर ही गोष्ट थोडीशी अवघड जाताना आपल्याला दिसून येत आहे. तर अतिशय चांगला उपक्रम आपल्या विभागामार्फत राबवला गेला होता, त्याबद्दल आपल्या विभागाचं हार्दिक अभिनंदन. याशिवाय होतंय कसं की सद्यस्थिती अशी आहे, पावसाने ओढ दिलेली आहे किंवा जास्त पाऊस पडलेला आहे, माझी रोपवाटिका जळून गेली किंवा जास्त पावसामुळे माझी रोपवाटिका वाहून गेली. अशाच वेळी शेतकरी बांधवांसमोर प्रश्न उभा राहतो की मी अशा परिस्थितीमध्ये काय करायचं. तर याला सगळ्यात चांगलं पद्धत जर काय असेल तर आपत्कालीन पीक व्यवस्थापन. आपला कोकणचा शेतकरी जो आहे ते रहू भात लागवड हा प्रामुख्याने करत असतो. याच्यामध्ये भाताच्या पिकाला मोड आणले जातात. मोड जसे आपण मटकीला आणतो, एक 8 ते 10 तास पाणी गरम पाण्यामध्ये मधनं काढून त्याला भिजवत ठेवायचं आणि भिजवल्यानंतर त्यानंतर गोनपाटामध्ये हे असे भाताचे बियाणं जर आपण भिजवून त्यामध्ये बांधून ठेवले
तर साहजिकच तुम्हाला अशा प्रकारचे मोड हे 24 ते 36 तासानंतर आलेले दिसतील. आणि जो मगाचा आपण ड्रम सीडर हा बघितलेला आहे, या ड्रम सीडरला आता लोखंडी चाक आहे. असा ड्रम सीडर जर आपण ओळीत अशा प्रकारची चिखलणी करून जर पेरलं तर आपला कोणत्याही प्रकारची रोपवाटिका करायची गरज नाही. साहजिकच आपला जो होणारा रोपवाटिकेवरचा खर्च वाचेल आणि आपत्कालीन भात पीक व्यवस्थापनाची सगळ्यात आदर्श पद्धत कोणती असेल तर ही रहू भात लागवडीची पद्धत आहे. आता हे झालं महत्वाचा घटक. आपण भात उत्पादकता कशी वाढवायची हे बघत असतो, पाहत आहोत. आणि आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अंग जर कोणतं असेल ज्याच्यामुळे 20% इतकी उत्पादकता वाढू शकते ते म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भात पिकाचं जे काही संतुलित खतांचा वापर करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या विभागामार्फत, कृषी विभागामार्फत प्रामुख्यानं जमिनीची आरोग्य पत्रिका आपल्याला दिली जाते. त्या अनुषंगानं आपल्याला जे काही लागणारे आवश्यक खत मात्र आहेत ती तुम्ही शेतकरी बंधूंनो त्यानुसारच खत वापरा. खतांचा अपव्यय टाळा. निश्चितपणे तुम्हाला भात शेतीचं संतुलित जर खत व्यवस्थापन केलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. आपल्याला सगळ्यांना आधीच मी सांगितलेले की भाताचा जी काही खत मात्र आहे ती 100-50-50 ही खत मात्र आहे. 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्टरी आहे. त्यातलं 50-50-50 सुरुवातीला चिखलणीच्या वेळेस आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर 25 किलो नत्र एका महिन्यानी आणि 25 किलो उरलेला नत्र हा 2 महिन्यांनी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रासायनिक खतांचा संतुलित वापर केला तर निश्चितपणे फायदा होईल आपल्याला. या ठिकाणी मी आवर्जून एक गोष्ट तुमच्या समोर नमूद करू इच्छितो की तुम्ही जमिनीची आरोग्य पत्रिका जर तपासली असेल तर हा जो तक्ता दिलेला आहे तो तुमच्या कृषी विभागाकडे पण आहे. त्या पद्धतीनेच तुम्ही शिफारसीत खत मात्रा जर तुमच्या ह्याच्यामध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण मध्यम किंवा थोडं जास्त असेल तर शिफारसीत खत मात्रा वापरा. पण ते जर कमी आणि अत्यंत कमी असेल तर शिफारसीत मी जे आता 100-50-50 सांगितलं त्याच्या ऐवजी शिफारसीत खत मात्रेपेक्षा जर अत्यंत कमी असेल तर शिफारसीत खत मात्रापेक्षा ते 50% जास्त वापरा. कमी असेल तर 25% वापरा. तसेच जर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असेल आधीच्या जमिनीमध्ये, आधीच्या ह्याच्यामध्ये, तर त्या अंदाजाने 25% कमी आणि 50% कमी तुम्ही वापरा. तुमचा खताचा अपव्यय टाळा. खत व्यवस्थापन ही अत्यंत महत्वाची बाब आहे. याशिवाय युरिया, DAP, ब्रिकेट निघालेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी मगाशी त्याचा उहापोह केला. तुम्ही 4 सूत्रीमध्ये त्याचा वापर करता. तसेच युरिया, DAP, MOP, ब्रिकेटही निघालेले आहेत तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर आवर्जून करा. याशिवाय कोकणचं जे आहे विद्यापीठ आहे त्यांनी युरिया आणि सुफलाच्या 15-15-15 जे आपलं सुफला आहे त्याच्या आणि युरियाच्या 1.5:1 या प्रमाणामध्ये युरिया सुफला ब्रिकेट तयार केले आहेत. तसेच कोकण अन्नपूर्णा ब्रिकेटही आपल्यासाठी तयार आहेत. आणि शिवाय सिलिकॅप, सिलिकॉन वापरून त्यांनी ब्रिकेट तयार केलेलं आहे. याचा सुद्धा तुम्ही आवर्जून वापर करा. तसेच DRR हैदराबाद ICR न काही लीफ कलर चार्ट तुम्हाला दिलेले आहेत. याच्यावरनं आपल्याला जर आपल्या पिकामध्ये नत्र खताची कमतरता जर कमी असेल तर त्याच्यासाठी काय करावं या संदर्भात ह्या लीफ कलर चार्ट वरनं आपल्याला लगेच आकलन होतं आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यावर काही पाण्यामध्ये विरघळणारे जे खत आहेत त्याच्या काही फवारण्या घेता येतात का, 19-19 सदृश्य जी काही खत आहेत त्याचा वापर करता येतो का, निश्चितपणे आपल्याला हे ठरवता येतं. तर असे लीफ कलर चार्ट तुम्ही वापरा. नॅनो युरियाला अजूनपर्यंत विद्यापीठानं तशी कोणत्याही प्रकारची शिफारस दिलेली नाहीये अजूनपर्यंत. परंतु जर आपल्याला प्रायोगिक तत्वावर तुम्हाला करायचं असते तर तुम्ही मारून बघा. निश्चितपणे तुम्हाला कसा बदल होतो हे तुम्ही आम्हाला सांगा. तुमचेही अनुभव आम्हाला मोलाचे ठरतील. परंतु कोणत्याही विद्यापीठांना अजूनपर्यंत नॅनो युरियाची शिफारस दिलेली नाहीये. याशिवाय जी काही इतर मूलद्रव्य आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जास्ताची जर डिफिशियन्सी आपल्याला दिसून येत असेल तर अशा प्रकारचं वाढ खुंटलेली, पांढरी रोपं झालेली आपल्याला दिसून येतात. तसेच पानांवर अशा प्रकारचे स्क्रॅचेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला झिंक सल्फेट या ठिकाणी पुनर्लागवडीच्या आधी जमिनीमध्ये मिसळून 25 किलो देणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी जास्ताची कमतरता आहे. याशिवाय जर लोहाची कमतरता असेल तर अशा प्रकारचं पीक दिसतं. या ठिकाणी आपण बघाल पानांवर अशी एक रेग मधली रेग आहे, व्हेन जी म्हणतो आपण, शीर आहे, त्या अशा पद्धतीची दिसून येते. आणि साहजिकच ही कमतरता आपल्याला डोळ्यांना सुद्धा दिसून येते. तर त्या ठिकाणी आपल्याला फेरस सल्फेटची एखादी फवारणी 2% निश्चितपणे फायदेशीर ठरते. 1 ते 2% फेरस सल्फेटची तुम्ही फवारणी घेतली तर ह्याची कमतरता कमी दिसून येईल आपल्याला. याशिवाय जे सल्फर आहे, सल्फरचं जर प्रमाण आपल्या शेतामध्ये जर कमी असेल तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची कमतरता दिसून येईल. तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही जे नियोजन आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला सांगितलं जातं 30 ते 40 किलो सल्फर हे जिप्समच्या रूपात आपल्याला देता येऊ शकतं आणि कमतरता भरून येऊ शकते. याशिवाय बोरानची डिफिशियन्सी, अशा प्रकारची पानं जे पांढरट पडलेली आपल्याला दिसून येतात ही बोरान डिफिशियन्सी प्रामुख्याने दिसते.
तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं पुनर्लागवडीच्या अगोदर 5 किलो बोरॅक्स जमिनीमधनं देणं गरजेचं आहे. विद्यापीठाने ही शिफारस केलेली आहे. आणि याशिवाय आपली नेहमीची 403 पद्धत आहेच. याच्यामुळं निश्चितपणे आपल्याला ही बोरॅक्सची जर कमतरता दिसून आली तर 5 किलो बोरॅक्स आपल्या शेतामध्ये आवर्जून तुम्ही द्या. सिलिकॉन हा महत्वाचा घटक आहे. याआधी आपण त्याचा विचार केलेला आहे. सिलिकॉनचं ही जी कमतरता आहे ती अशा प्रकारची वाढ खुंटलेली दिसेल, पानं अशा प्रकारे पिवळट पांढरट दिसत आहेत आणि फुटवा त्याला कोणत्याच प्रकारचा दिसत नाही. पानं करपल्यासारखी या ठिकाणी झालेली दिसून येत आहेत. तर या ठिकाणी आधीच आपण सांगितलेले सिलिकॉनचं जी काय भाताच्या तुसाची राख आहे, याशिवाय पळंजाची राख आहे, ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि याशिवाय कॅल्शियम सिलिकेट 120 ते 200 किलो पर्यंतची खतमात्रा किंवा पोटॅश सिलिकेट 40 ते 60 किलो प्रति हेक्टरी सुद्धा आपण त्या शेतामध्ये देऊ शकता. याशिवाय खार जमीन व्यवस्थापनाचे जे काही भाग आहेत ते आमचे पनवेल संशोधन केंद्राने जे तुमच्यापर्यंत पोहोचवले असतील किंवा कृषी विभागामार्फत जे पाठवले असतील त्याचा आवर्जून तुम्ही वापर करा. निश्चितपणे खार जमीन व्यवस्थापन तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. हा झाला जमिनीच्या खत व्यवस्थापनाविषयीचा भाग. आता आपण एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे एकात्मिक तण व्यवस्थापन. भात पिकामध्ये तुमचा लागवड पद्धतीचा भात असू द्या, पुनर्लागवड पद्धतीचा भात असू द्या, खतामुळं त्याची वाढ चांगली होते. परंतु सगळे हे जे काही खत आहे, न्यूट्रिएंट जे आहे, त्याला जर कोणी कॉम्पिट करत असेल, ते स्पर्धा करत असेल तर हे तणांमुळे त्याचं नुकसान होतं. आणि तणामुळे नुकसान किती होऊ शकतं तर पेर भातामध्ये सुमारे 78% इतकं नुकसान होतं, तर 68% नुकसान हे पुनर्लागवड पद्धतीच्या भात शेतीमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि प्रामुख्याने जंगली पाकड, कुसळी पाकड, लवाळा, वेणी लवाळा, छत्री लवाळा, केना, घोळ आणि माका हे प्रमुख आपल्याला तण ही पुनर्लागवड पद्धतीच्या भात शेतीमध्ये तसेच पेर भातामध्ये दिसून येतात. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पेर भात शेतीचा विचार करतो त्यावेळेस आमची शिफारस आहे की गोल म्हणजे ऑक्झिफ्लोरोक्विन आणि त्याच्या पाठीमाग जर 25 दिवसांनी जर तुम्ही मेट सल्फ्युरन, मिथाइल क्लोरोमिनॉन, इथाइल म्हणजेच अल्मिक्स हे जर त्याची फवारणी घेतली तर तुम्हाला चांगल्या प्रकारची सुमारे 80% 87% इतकी तुम्हाला तण नियंत्रण चांगल्या प्रकारे झालेलं दिसून येईल. याशिवाय पुनर्लागवड पद्धतीच्या भात शेतीमध्ये हेच मेट सल्फ्युरन, मिथाइल क्लोरोमिनॉन, इथाइल म्हणजेच अल्मिक्स आणि त्यानंतर 45 दिवसांनी जर तुम्ही एक बेंडणी केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं तण नियंत्रण दिसून येईल. याशिवाय पेट्राक्लोरची फवारणी, त्याच्या पाठोपाठ नोमिन गोल्ड म्हणजे बायस्परबेटची फवारणी जर तुम्ही पेर भातामध्ये केली तर फायदेशीर दिसून येते. आणि याशिवाय आताच नवीन एक शिफारस आमची होते ते म्हणजे 10% पायरोसल्फ्युरल इथाइल म्हणजे साथी नावाचं तुम्ही जे औषध शेतकरी बंधूंनो तणनाशक तुमच्या शेतामध्ये वापरता ते सर्वसाधारणपणे ही आतापर्यंत कधीही शिफारस नव्हती, तर ही शिफारस आपल्याकडून आलेली आहे. 3 ते 5 दिवसांनी पुनर्लागवडीनंतर 100 ग्रॅम आपण ती वापरून चांगल्या प्रकारचं तण नियंत्रण करू शकतो. पण याला एक अट आहे, त्यानंतर 45 दिवसांनी एक बेंडणी ही आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला 90% पर्यंतचं चांगलं तण नियंत्रण झालेलं दिसून येईल. याशिवाय शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा शेतीमध्ये बघतो भात शेतीमध्ये अशा प्रकारचा जंगली भात दिसून येत आहे, त्याला वेळीच ओळखा. भातासारखा भात दिसत असल्यामुळं याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक तण नियंत्रण नाही आणि हा दिवसेंदिवस जास्त प्रमाणामध्ये फोफावत आहे, तर याला वेळीच ओळखून घ्या. हा 70 दिवसापर्यंत भातासारखाच दिसतो. जेव्हा पोटरीत पीक येतं तेव्हा हा स्वतः नंतर जास्त उंच वाढतो आणि ज्यावेळेस तयार होतो म्हणजे मॅच्युरिटी होते त्यावेळेस हा सळकण हातामध्ये असे गळून त्याचे दाणे येतात. याला वेळीच ओळखा. ह्याचे जे काही दाणे आहेत ते एक लाल रंगाचे, काळपट रंगाचे असतात आणि सहजगत्या आपल्याला ओळखू येतात. तर अशा प्रकारचं रोग जर आपल्या शेतामध्ये दिसलं तर आवर्जून ह्याचा नाश करावा. ह्याला काढून तुम्ही लगेच फेकून द्या किंवा जाळून टाका. पुढील वर्षी याचा औषध दिसता कामा नये. नाहीतर हा वेगानं फैलावत आहे. हा जंगली भात याचं ताबडतोब तुम्ही निर्मूलन करणं गरजेचं आहे. तर हे झालं तण नियंत्रणाविषयी. शेतकरी बंधूंनो यानंतरचा सगळ्यात महत्वाचा भाग जर कोणता असेल तर भात शेतीमधलं सुयोग्य पाणी व्यवस्थापन. आपण शेवटच्या टप्प्याकडे आता चाललेलो होतो आणि तो महत्वाचा टप्पा आहे. तर तुमच्या भात शेतीचा एक गैरसमज आहे की आपल्याला पाणी भरपूर लागतं भात शेतीला. हे पाणी मगाशीच मी सांगितलं तुम्ही तण नियंत्रण करण्यासाठी भात शेतीला पाणी जास्त प्रमाणामध्ये ठेवता. प्रत्यक्षामध्ये भात शेतीला एवढं पाणी लागत नाहीये. 1300 जे काही MM पर्यंतच पाणी भात शेतीला लागतं. तुम्ही देता ते 3000 MM पर्यंतच पाणी देता. या ठिकाणी तुम्ही पाणी साठवून ठेवता. अशा प्रकारे दिलं तर 800 MM मध्ये सुद्धा SRI मेथड मध्ये श्री पद्धतीमध्ये तुमची शेती होऊ शकते उत्तम प्रकारे. पण फक्त तण नियंत्रण मात्र मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने करणं हे गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो पाण्याच्या पाणी व्यवस्थापनानंतर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर एकात्मिक भात कीड व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं. या ठिकाणी आपण बघत असाल या ठिकाणी महत्वाची कीड आहे खोडकीड. नंतर जर बघत असाल
ते तुडतुडे आहेत, तुडतुडे तपकिरी आहेत, हिरवे तुडतुडे, पाणी गुंडाळणारी अळी, नंतर लष्करी अळी आणि सगळ्यात महत्वाचं उंदीर आणि खेकडा. तर शेतकरी बंधूंनो, ह्याची सुरुवात जी होते ती कुठल्याही कीड नियंत्रणाची सीझनच्या सुरुवातीला पीक हंगामाच्या सुरुवातीलाच होणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे भात कापणीनंतर उन्हाळ्यामध्ये आता जर सुद्धा सुद्धा तुम्हाला वेळ आहे, अजून तुम्ही काही चिखलीला जात नाही, तर जी काही धसकट आहे ती धसकट गोळा करून त्याचा नाश करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये खोडकिडे आणि लष्करी किडी हे सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि त्याचा नाश त्याच्यामुळे होतो. भात काचरांचा आकार हा मर्यादित असणं गरजेचं आहे. कीड प्रतिकारक मी वाण मगाशी आपल्याला सांगितले त्याचीच लागवड तुम्ही करा. याशिवाय पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. याशिवाय जर आपल्याला समजा तपकिरी तुडतुडे दिसले तर आम्ही जे काही तुम्हाला कृषी विभागामार्फत शेड्यूल देऊ त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आता तपकिरी तुडतुडे असतील तर इमिडाक्लोप्रिड आहे. तुडतुडे आणि पाने गुंडाळणारी अळी आणि खोडकिडा असेल तर निंबोळी अर्काची फवारणी तुम्ही करा. तुडतुडे खोडकिडा गादमाशी असेल तर फिप्रोनिल नावाचं जे औषध आहे 5% 1500 मिली 500 लिटर पाण्यामध्ये तुम्ही फवारू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही फवारण्या तुमच्या शेतावर करा. खेकड्याचं नियंत्रण करायचं असेल तर शेतकरी बंधूंनो तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये जाता, त्याच्यामध्ये न जाता तुम्ही हंगामाच्या सुरुवातीलाच ऍसिफेट नावाचं जे औषध मिळतं त्याची जी काही 75% पाण्यात मिसळणारी भुकटी 75 ग्रॅम घेऊन 1 किलोग्रॅम शिजवलेल्या भातामध्ये टाकून जर आता ही योग्य वेळ आहे ते आमिषाचं 100 लहान लहान गोळे करून जर तुम्ही ते बिळांमध्ये टाकले तर खेकड्याचं नियंत्रण अतिशय चांगलं होईल आणि तुम्हाला योग्य प्रकारचं नियंत्रण मिळेल. नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये खेकड्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होत नाही. उंदराच्या नियंत्रणासाठी तुम्हाला माहिती आहे झिंक फॉस्फेटचा वापर करा आणि अशा प्रकारे तुम्ही योग्य प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या किडीचा बंदोबस्त करता येईल आणि उत्पादकतेमध्ये वाढ झालेली दिसून येईल. याशिवाय आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना रोगाचा विचार करूया. ह्या रोगाचा विचार करत असताना भातावर प्रामुख्यानं करपा, पर्णकरपा, कडा करपा, तपकिरी ठिपके, आभासमय काजळी, उदबत्त्या आणि पर्णकोश कुजव्या हे प्रामुख्यानं आपल्याला रोग आढळतात. तर ह्याचंही एकात्मिक रोग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं रासायनिक खतं जे आपण वापरतो, मगाशीच सांगितलं मी आरोग्य पत्रिकेप्रमाणे शिफारसीत मात्रेप्रमाणेच त्याचा वापर करा. नत्र खताचं प्रमाणापेक्षा जास्त वापर तुम्ही करू नका. तसं केलं तर करपा रोगाचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसून येईल. खाचरात पाणी जास्त वेळ साठवून देऊ नका, वाहतं ठेवा. रोग दिसताच तुम्ही सर्वसाधारणपणे जे काही आम्ही आता तुम्हाला औषधं देऊ कृषी विभागामार्फत त्याची तुम्हाला लिस्ट पण मिळेल. त्याचे जर असेल तर करपा, पर्णकोश करपा असेल तर हेक्झाकोनाझोल 5% EC 20 मिली तुम्ही 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारू शकता. पर्णकोश करपासाठी प्रोपिकोनाझोल आहे. तपकिरी ठिपकेसाठी प्रोपिनेब आहे. करपा, पर्णकोश करपा, दाणे रंगहीनता यासाठी टेबुकोनाझोल 50%, ट्रायफ्लॅक्सिझोप्रोबिक, कॉपर ऑक्झिक्लोराइड 53.8% DF 30 ग्रॅम प्रति लिटर 10 लिटर पाण्यामध्ये. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्टिकर ह्याच्यामध्ये टाकला गेला पाहिजे. हे तुम्ही आवर्जून करा. सुरुवातीला सांगितलेली बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. निम्मे रोग तिथंच कमी होतात बीज प्रक्रिया केली की. तर अशा प्रकारे तुम्ही आभासमय काजळी आणि उदबत्त्या जर असेल तर त्याच्या लोंग्या ह्या काढून नष्ट केल्या गेल्या पाहिजेत, नाही तर पुढील वर्षी त्याचा प्रसार होतो. तर अशा प्रकारे तुम्ही एकात्मिक रोग व्यवस्थापन सगळ्यांनी मिळून करा. एकाने केलंय दुसऱ्या शेतकऱ्यांनी नाही केलं असं करू नका. गटागटाने सगळ्यांनी एकत्र येऊन करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर योग्य प्रकारे कीड नियंत्रण, रोग नियंत्रण केलं तर तुमच्या उत्पादकतेमध्ये सुमारे 15 ते 20% वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. शेवटचा टप्पा शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपण जेव्हा भाताचं पीक कापण्यासाठी तयार असतो तर आपण नेहमीप्रमाणे काय करतो, कापणीसाठी सर्वसामान्य विळा वापरतो आणि साहजिकच सर्वसामान्य विळा आणि आम्ही सांगत असतो, कृषी विभाग तुम्हाला सांगत असतो की वैभव विळा वापरा. वैभव विळ्याची किंमत किती? 54 रुपये किंमत आहे फक्त शेतकरी बंधूंनो. या वैभव विळ्याला एक प्रकारचा कोन दिलेला असतो. या कोनामुळे काय होतं की त्याचं पात हे खालच्या बाजूस थोडस झुकलेलं असतं आणि या कोणामुळे जमिनीलगत भाताची पिकाची कापणी होते आणि जमिनीलगत कापणी होत असल्यामुळं खोडकिडीचे जे काही कोष आहेत ते अलगत कापून येतात आणि त्या खोडासंग आणि त्याच्यामुळं जी काही खोडकिडीचा प्रादुर्भाव ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाही. तसंच हेक्टरी 9 मजुरांची बचत होते. 9 मजुरांची बचत होते म्हणजे 200 रुपये मजुरी धरली तर 1800 रुपयाची बचत होते. मग तुम्ही वैभव विळ्याचा वापर आवर्जून करावा. आपलं जे पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे हा वैभव विळा मिळतो, कृषी विभागाकडे वैभव विळा मिळतो. आवर्जून तुम्ही वैभव विळा घ्या आणि त्याचाच वापर कापणीसाठी करा. जे शेतकरी प्रगतीशील आहेत त्यांनी हे कापणी यंत्र वापरू शकतात. तसेच पॉवर टिलरला जोडणी केलेलं हे बघा रिपर जे आहे ते सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे तसंच मी मगाशीच सांगितलंय पॉवर टिलरनीच आपल्याला हे जोडणी यंत्र आहे ते काढून परत जर अशा प्रकारे मळणी यंत्र प्रकार आहेत, इलेक्ट्रिकल ऑपरेटेड मळणी यंत्र आहेत. आता काही ठिकाणी आपल्याला बघितलंय
तर अशा प्रकारचे हार्वेस्टर, कंबाईन हार्वेस्टर सुद्धा आलेले आहेत. तर ह्याचा सुद्धा वापर आपण करून वेळ आणि मजूर यांची बचत करू शकतो. योग्य प्रकारचे अशा प्रकारे आपण मळणी केलेलं जे काही आपलं साळ आहे ती ज्यावेळेस आपण गिरणीमध्ये नेतो, तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की कृषी सुधारित भात गिरण्या आता मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मिनी राईस मिल जो प्रकार आहे, लहान प्रकारची जी भाताची जी काही गिरणी आहे ती जर तुम्ही बघितली तर ती 50-60 हजाराच्या आसपास आहे. त्या यांत्रिकीकरणाच्या योजनेअंतर्गत तुम्ही ती घेऊ शकता, तिचा वापर करा. परस्पर म्हणजे जे काही मोठ्या गिरण्या आहेत त्याकडे न जाता आपल्याला आवश्यक तेवढंच आपण काढलं, तेवढीच विक्री केली, परत ते साळ साठवून ठेवली, योग्य वेळ आली तर आपण ती विकली. अशा प्रकारे आपल्याला सुधारित भात गिरण्यांचा तुम्ही आवर्जून वापर करा, हे अत्यंत महत्वाचं आहे. याशिवाय एक महत्वाची गोष्ट अशी असते ते म्हणजे भात पिकानंतर आपण काय घ्यावं याच्यावर आम्ही संशोधन केलेलं आहे. याच्यावर ज्याच्याकडे पाण्याचा शाश्वत पाणी पुरवठा नसतो तर त्यांनी भात पिकानंतर असं जर उपलब्ध ओलाव्यावर रबी पीक जे आपलं आहे ते जर आपण हरभरा हे पीक लावलं तर निश्चितपणे आपल्याला हरभऱ्याचं उत्पन्न 10 ते 12 क्विंटल पर्यंत मिळतं ते मिळतं. याशिवाय भाताचा जो बेवड असतो तो चांगल्या पद्धतीचा मिळाल्यामुळं भाताच्या उत्पादकतेमध्ये सुद्धा तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल. तर या भातानंतर हरभरा, भातानंतर मसूर, भातानंतर चवळी ही पिकं अतिशय फायदेशीर ठरलेली आहेत उपलब्ध ओलाव्यावर. तर अशा पद्धतीने तुम्ही योग्य प्रकारे जर भाताच्या उपलब्ध ओलाव्याचा फायदा करून घेतला तर निश्चितपणे फायदा होईल. याशिवाय एकात्मिक शेती पद्धत जी आहे तर भात शेतीमध्ये कोकण विद्यापीठाने एक चांगलं मॉडेल तयार केलेलं आहे. या मॉडेलचाही तुम्ही वापर करा. त्याच्यामध्ये भातही आहे, त्याच्यामध्ये काही फळ पिकं आहेत, याशिवाय भाजीपाल्याची पिकं आहेत. तर याचा वापर केला तर तुमच्या एकूण जे पीक कालावधी आहे याच्यामध्ये आणि आपल्या उत्पन्नामध्ये उत्पादकतेमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. ह्या संपूर्ण जे काही भात पीक व्यवस्थापन आहे त्याच्यामधला हा शेवटचा टप्पा आहे शेतकरी बंधूंनो, भात पिकाचं मूल्यवर्धन कसं करायचं. आपण बघत आलेलो आहे की आपला भात उत्पादक शेतकरी जो आहे हा प्रामुख्यानं फक्त तांदळासाठी भात शेती करतो. तसं करू नका. काही शेतकऱ्यांनी पुढे येऊन बीजोत्पादन करा. मी मगाशी सांगितलंय आपल्याला बीजोत्पादन कसं करायचं, तुमचा गट नोंद करा. आणि साहजिकच तुम्ही बघा तर तांदूळ जर विकला तर तुम्हाला माहिती आहे 100 किलो तांदळामध्ये 30 किलो तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक जे काही तूस असतं, कोंडा असतो तो जातो. प्रत्यक्षात मग कणी पण असते त्याच्यामध्ये. आणि मग 60 किलोच तुम्हाला प्रत्यक्षामध्ये भाताचं जे काही आहे तर तांदूळ मिळतो. आता याच्याऐवजी तुम्ही बीजोत्पादन केलं तर तुम्हाला आता 60 रुपये किलोनी तुम्ही त्याचं जे काही आहे सर्टिफाईड किंवा प्रमाणित बियाणं तुम्ही विकू शकता. तर मग काही शेतकऱ्यांनी गटामार्फत एकत्र येऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्याकडे मदत घेऊन तुम्ही ही बीजोत्पादनासाठी पुढे या. तपकिरी तांदळाचं महत्व शेतकरी बंधूंनो वाढत आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण आता कोरोना आल्यापासून आपल्या शरीराची काळजी घेऊ लागलाय. तपकिरी तांदळामध्ये वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यामध्ये नियासिन नावाचा घटक हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि साहजिकच ते आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असतं. तर असं हा तपकिरी तांदळाचा जर तुम्ही फक्त पहिलं पॉलिश केलं तर अशा प्रकारचा तपकिरी तांदूळ मिळू शकतो. आणि मिनी राईस मिल मगाशी जी मी मिनी राईस मिल सांगितली त्याच्यामध्ये हे शक्य आहे. तर अशा प्रकारे तपकिरी तांदळाचा तुम्ही वापर करा, तपकिरी तांदूळ तयार करा. तुम्हाला सांगतो जर तुमची इंद्रायणी साध्या तांदळाची असेल, पॉलिश तांदळाची, तर त्याला 50 रुपये भाव मिळतो. परंतु ही तपकिरी तांदळाची जर केली तर तुम्हाला 70 ते 80 किंवा 110 रुपये सुद्धा भाव मिळू शकतो. तर ह्या तपकिरी तांदळाकडे तुम्ही तुमचा ओढा तिकडे असू द्यात. पोहे, मुरमुरे, लहान मुलांचे पदार्थ तयार तुम्ही करू शकता. भाताचे तूस जे निघतं त्यापासून खाद्यतेल तयार होतं हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यासाठी आपल्याला उद्योग मंत्रालयातर्फे ह्याच्या मशिनरी अवेलेबल आहेत. तरुण वर्गानं पुढे यावं आणि ह्याचा वापर करावा. डोसा, इडली व इतर तयार मिश्रणे आपल्याला शहरं जवळ आहेत तर अशा प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. तूस व काड यांचा विविध उद्योगांमध्ये वापर करता येतो. तुसाचा वापर, काडाचा वापर तर आपल्याला माहिती आहे मशरूम कल्टिव्हेशनसाठी, मशरूम शेतीसाठी करता येतो. तर अशा प्रकारे भाताचं मूल्यवर्धन करा. तुम्हाला निश्चितपणे भात शेती ही तुम्ही जे म्हणता परवडत नाही, निश्चितपणे परवडणार हे तुम्हाला मी शाश्वतपणे सांगू शकतो. याशिवाय अशा प्रकारची शेती करणारे शेतकरी कोण आहेत का? मी मगाशी शेतकरी दाखवले ते नितीन गायकवाड बघा, गादी वापा केलाय, त्यांनी पेरले व्यवस्थित, फवारणी केलेली गोलची, बघा त्यांची रोपवाटिका, त्यानंतर त्यांनी बघा लागवड केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खत व्यवस्थापन केलेलं आहे. त्यांची बघा इथं यशोगाथा आपल्या अॅग्रोनी केलेली आहे. तसंच त्यांचा पीक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला होता. आपल्या शासनाचं जे धोरण आहे विकल ते पिकल अभियान
त्याच्या अंतर्गत त्यांनी कलिंगड विक्री करून 5 ते 7 लाख रुपये मिळवलेत. कडी याशिवाय काकडी सुद्धा आपल्या शेतावर त्यांनी लावलेली होती आणि अशा प्रकारे त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. अशा प्रकारचे नितीन गायकवाड आम्हाला आपल्यातनं तयार करायचे. तर त्यासाठी तुम्ही हे सुधारित भाताचं पीक तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. हे आमचे सोपान दत्तात्रय शिंदे आहेत, त्यांनी बीजोत्पादन घेतलंय. मी मगाशी मूल्यवर्धन यांनी केलं. हे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. हे 107 क्विंटल उत्पन्न काढतात समृद्धीचं. तर हे अशा प्रकारे त्यांचं 2017-18 साली तालुका पातळीवर त्यांचा जिल्हास्तरीय पातळीवर त्यांचा नंबर आलेला होता, प्रथम क्रमांक. तर अशा प्रकारचे आमचे शेतकरी. यांत्रिक पद्धतीचा मी उहापोह केला होता. हे आमचे तरुण शेतकरी आहेत, प्रवीणजी गाडे. हे बघा यांत्रिक पद्धतीने शेती करतात. तर माझी आपल्याला तरुण शेतकऱ्यांना ही विनंती की तुम्ही अशा प्रकारचं महिंद्राचं यंत्र शासनाच्या यांत्रिकीकरणात योजनेत जर मिळवता आलं तर ते बघा आणि त्याचा वापर आपल्या शेतावर करा. एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा मी उल्लेख केला होता. त्याच्यामध्ये ह्याच शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन केलेलं आहे, त्याच्या शेतीवर शेळी पालन केलेलं आहे, मत्स्यपालन केलेलं आहे, मधमाशी पालन करून यांत्रिकीकरण भाताचं शेतीचं करून तो एक आदर्श शेतकरी तयार होत आहे. तर आवर्जून तुम्ही आमच्या इथं हे जांभूळच्या शेतकऱ्याला भेट द्यायला या. निश्चितपणे तुम्हाला यातनं आदर्श मिळेल आणि तुम्ही पण अशाच प्रकारची शेती कराल. मगाशीच मी सांगितलं समृद्धी घेऊन आमचे चिंतामण साधू तिडके हे संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झालेले आहेत. तर अशा प्रकारचे सुधारित वाहनांचा तुम्ही वापर करा. निश्चितपणे आता जी मी तुम्हाला भात शेतीची 11 सूत्र सांगितली की तुम्हाला तुमची भाताची उत्पादकता वाढवण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरतील. तर आज मला या ठिकाणी कृषी विभागानं कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर काशीद सर. आपण खूप छान प्रकारे भात पिकाबद्दल इत्थंभूत माहिती सांगितली आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या आजच्या 25 जूनच्या विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मूल्य साखळी बळकटीकरण दिनाच्या दिवशी डॉक्टर काशीद सरांनी भाताच्या अधिक उत्पादकतेसाठी विकसित तंत्रज्ञानावर, जसे की भाताचे विविध वाण आहेत, यांत्रिकीकरण आहे, बीज प्रक्रिया आहे, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मूल्यवर्धन, जे काढणीनंतर कुठल्या कुठल्या प्रक्रिया उद्योगांनी भातांची व्हॅल्यू भात त्या पिकाची व्हॅल्यू वाढवली पाहिजे. तर ह्या सगळ्यांची इत्थंभूत सचित्र माहिती दिलेली आहे. तर त्याबद्दल मी डॉक्टर काशीद सरांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सर. तसेच शेतकरी बंधू भगिनी यांना मी आवर्जून इथे कृषी विभागामार्फत आवाहन करते की कृषी संजीवनी सप्ताह हा 25 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असं मी कृषी विभागामार्फत आवाहन करते. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम.